नमस्कार. मला कल्पना आहे की आपला जरा अपेक्षाभंग झाला असणार. आपण निश्चितपणे राजू परळेकर इथे येतील, त्यांचे विचार ऐकायला मिळतील या अपेक्षेने आलात आणि समोर पाहता तर कोणतरी दुसरंच वक्ता आहे. त्यामुळं मला ही जाणीव आहे की आपण निश्चितपणे कदाचित आपला हिरमोड झाला असेल. पण माझाही नाईलाज आहे, कारण मला काल सामंत साहेबांनी फोन केला. मला म्हणाले, टिळेकर आमचा एक जरा प्रॉब्लेम झालेला आहे, अडचण आहे, येता का? आणि मी तुम्हाला बोलवतोय, ते अनुमान करू नका. तर मी म्हटलं, अहो तुम्ही एक विसरताय, मी मुळात गिरगावकर आहे. ही हाजी इस्माईल जी बिल्डिंग आहे ना इथं, तिथं मी 5 वर्ष होतो. आता गिरगावकरांच्या जर काही अडचणी आल्या तर गिरगावकरांनीच सोडवायच्या असतात. कारण चाळ संस्कृती जी आहे ना, तो शेजार धर्म आम्हाला गिरगावकरांनी शिकवलेला आहे. तेव्हा मी तुम्हाला नाही कसं म्हणायचं. आता गंमत काय होते बघा, ऐन वेळेला गेलो ना कुठेतरी वक्ता म्हणून, की आपल्याला वाटतं की आपण त्या आयोजकांचं बाबा बरं केलं वगैरे, त्यांची अडचण सोडवली. पण काही वेळेला वेगळीच अडचण निर्माण होते. असा जो ऐन वेळी वक्ता जातो ना त्याच्यासाठी. माझं गाव देहू ऐकलं असेल आपण, तुकोबाचं जे जन्मगाव आहे ते माझं गाव आहे. माझी शेती आहे, मी तिथे जात असतो अधूनमधून. असंच मी तिथे गेलो असताना काही कार्यकर्ते माझ्याकडे आले, म्हणाले, अहो टिळेकर ते आपण आपल्या बाजूला गावामध्ये व्याख्यानमाला आहे, तो वक्ता काही आलेला नाही आहे, तर काही करून तुम्ही या, तुम्ही आमच्या गावातले, तर तुम्हाला हक्काने बोलवतोय. आता तिथेही परत ते आलंच की, जसं गिरगावकर तसं तिथेही त्या गावचं असल्यामुळं किंवा ते माझ्या गावच्या बाजूला होतं. एक शेजार धर्म म्हणून म्हटलं, मी गेलो. गेल्यानंतर तिथल्या माणसांनी सुरुवात केली. ते कधी असतात ना चिटणीस बिटणीस, ते सुरुवातीला प्रास्ताविक करतात ना. ते म्हणलं की आज रसिक हो, तुम्ही खूप नाराज झाला असाल याच्याबद्दल मला खात्री आहे, कारण तुम्ही खूप विद्वान आणि चांगले असे वक्त्यासाठी इथे आला होतात. परंतु 2 दिवसापूर्वी ते वक्ते रस्त्यात काहीतरी पाय घसरून कशात तरी पडले, त्यांचा पाय सुजला, त्यामुळे ते काही येऊ शकत नाही असा 2 दिवसापूर्वी फोन आला. मग आम्ही 2 दिवस आमच्या झेडपी सदस्याची गाडी घेऊन, जीप घेऊन, चांगला वक्ता मिळेल म्हणून धडपड करत होतो. आणि 2 दिवस आम्ही अनेक चांगल्या वक्त्यांकडे गेलो. पण तुम्हाला माहिती आहे रसिक हो, की चांगले वक्ते असे काही ऐनवेळी मिळत नाहीत, त्यांच्या देश गेलेले असतात. आता काय करावं म्हणून आम्ही यांच्याकडे, माझ्याकडे हात दाखवून म्हणाले, म्हणून आम्ही यांच्याकडे गेलो. हे खालीच होते, हे आले. आता हे माझ्यासमोर मला ऐकू येत आहेत. ठीक आहे मित्र, मी 1.5 तास बोलणार आहे. आता हे बोलल्यानंतर तुम्हाला काही मंडळींना असं वाटेल, अरे बापरे कशाला येऊन बसलो. पण मला सांगू का, तुम्हाला खरं सांगू का, वक्त्यांनी ना नेहमी आपण किती वेळ बोलणार आहे हे नेहमी सांगावं. श्रोत्यांच्या दृष्टीनं ते अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे काय होतं, एकदा हा माणूस इतका बोलणार आहे का, इतका वेळ, मग मनाची आपल्याला उभारणी धरता येते की इतका वेळ आता याला सहन करायचंय, इतका वेळ आता सोसायचंय, बोल बाबा. आणि म्हणून वक्त्यानं नेहमी आपण किती वेळ बोलणार आहे हे नेहमी सांगावं. पण गंमत काय होते की श्रोते पण मोठे बिलंदर असतात. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे श्रोते असतात, मी पाहिले गावोगाव. मी आता हिंडत असतो व्याख्यानासाठी, आणि असं काही बोललो ना की मी तासभर बोलणार आहे किंवा 1.5 तास बोलणार आहे, त्यातला एक प्रकारचा श्रोता जो असतो ना, तो असा टंगळमंगळ करीत कुठेतरी आपलं यायचं म्हणून व्याख्यानाला येऊन बसलेला असतो. त्याला वाटतं एक 15-20 मिनिटं आपलं ऐकावून जावं. पण हा जेव्हा म्हणतो वक्ता की मी तासभर बोलणार आहे, त्यांना असं वाटतं आता इथून गेलेलं बरं. मग ते काय करतात, हल्ली ते मोबाईल निघालेत ना, ते त्यांच्या कामाला येतात, कानाला लावतात असं, आणि जणू काही आपल्याला मोबाईल आलाय, बोलत बोलत बाहेर जातात आणि ते बोलल्यानंतर परत येतील असं आपल्याला वाटावं अशी त्यांची कल्पना असते. खरंच काय ते परत येत नाहीत, तर तसेच निघून जातात. दुसऱ्या प्रकारचे जे असतात ना श्रोते, ते तर काय आणखीन बिलंदर असतात. त्यांना खरं सांगू का, लोकांना सांगून ते आलेले असतात, मला की नाही व्याख्यानाची खूप आवड आहे, हा आपल्या गावातली व्याख्यानमाला आम्ही जातो ना तिथे, येतात खरे. त्यांना असं वाटतं की अर्धा पाऊण तास आपलं ऐकावं. पण जेव्हा हा म्हणतो वक्ता की मी 1.5 तास बोलणार आहे, म्हणल्याबरोबर त्यांच्या पोटात घोळा येतो. आता काय करायचं, ते आणखीन बिलंदर. ते काय करतात, तोच त्यांच्याकडचा मोबाईल परत कानाला लावतात आणि वक्त्याला ऐकू जाईल अशा एवढ्या मोठ्या आवाजात जात जात बायकोशी बोलल्यासारखं, काय तुझी आई मोरीत पडली पाय घसरून, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल, आत्ता आलो, काळजी करू नको. काय म्हणते व्याख्यानाचं, आणि असली व्याख्यानं काय एवढी विशेष नाही, 1000 व्याख्यानं होतील, पण मी येतो, तुझी आई पडली आहे. प्रामाणिकपणे सांगा, कुठल्या जावयाला सासू पडल्याबद्दल दुःख होईल? निदान ती सासू जर लेकीच्या संसारामध्ये अगदी नवीन लग्न झालं असेल आणि कडमडत असेल, तर तो जावई असा म्हणेल, इथं 1 पाय काय 2 पाय मोडले तरी बरं होईल. पण आपल्याला बोलायचं,
तिसऱ्या प्रकारचे वक्ते मात्र जबरदस्त असतात. ते असे असतात की ते असे जात नाहीत, ते बसून राहतात. याचं कारण असं की आयोजकांनी त्यांना दादाबाबा करून आणलेलं असतं. अहो यावं यावं, आज फार पंचायत झालेली आहे, परुळकर नाहीये, कोणी चंद्रसेन टिळेकर नावाचा माणूस येणार आहे, त्याला नाव नाही गाव नाही, तेव्हा तुम्ही यावं काय करून, असं धरून धरून बिचाऱ्यांना आणतात. लाजे काजेच तर ती मंडळी बिचारी बसतात. पण ते काय करतात माहितीये का, जेव्हा हा म्हणतो की मी 1.5 तास बोलणार आहे असं बोलल्याबरोबर त्यांना एक वेगळी सिद्धी प्राप्त झालेली असते. ते आपल्या मेंदूला एक निरोप पाठवतात, संदेश. हा नुसता त्यांनी सुरुवात केली की मित्र हो, रसिक हो, की लगेच संदेश जातो मेंदूला की आता निद्रिस्त, आता समाधिस्थ. असं म्हटल्याबरोबर ते समाधिस्थ होतात. वक्ता आपलं भाषण सुरू करतो, हातवारे करतो, मोठमोठ्यांनी बोलतो. मध्ये त्या जे निद्रिस्त झालेल्या त्यांच्या मेंदूंची ते जे लोक असतात रसिक श्रोते, ते अक्षरशः असे डोलत असतात. काही वेळेला असे असे हॉरिझॉन्टली असे डोलत असतात, काही वेळेला असेही डोलत असतात. त्या वक्त्याला वाटतं काय आपलं भाषण आहे, काय आपण बोलतोय, काय आपली शैली, नागासारखे डोलतायत रसिक. त्या बिचाराला काय माहिती की अहो त्यांची समाधी ना वेगळीच लागलेली आहे, ती तुमच्या भाषणाला नाही. आणि मग जेव्हा हा वक्ता भाषणाच्या शेवटी म्हणतो की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो, ते बाजी प्रभूंचं ऐकलं की ते तोफा ऐकल्याबरोबर त्याची वाट पाहत असतात. तसा यांचा मेंदू त्या वाक्याची वाट पाहत असतो की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो म्हटलं खाडकन संदेश जातो, आता उत्तिष्ठ, आता जागे व्हा. आणि खडकन जागे होतात. वर जागे झाल्यानंतर त्या वक्त्याला सांगतात, वा काय छान भाषण केलं हो तुम्ही, असं भाषण मी ऐकलं नव्हतं. असे 3 प्रकारचे वक्ते असतात. असो, आपण कुठल्या प्रकारचे आहात हे मला काही माहिती नाही, पण ह्या 3ही प्रकारचे नसलात तर बरं होईल. आता याच्यानंतर मी इथे असं आलोय, ते म्हणाले हा माझा विषय आहे की अंधश्रद्धेच्या गमती जमती आहे. गमती जमतीच आहेत म्हटलं तर निश्चितपणे विनोदी आहे, पण एक कबुली देऊन टाकतो. हा माझा कार्यक्रम किंवा माझं व्याख्यान एवढं विनोदी नाही जेवढं तुम्ही काही वेळेला टीव्ही वरती आपले पार्लमेंट मधले लोकप्रतिनिधी वैचारिक देवाणघेवाण घेत असताना किंवा विधानसभेमध्ये जी वैचारिक देवाणघेवाण करत असताना खुर्च्यांची देवाणघेवाण होते, तेव्हा जे तुमचं मनोरंजन होतं तो कार्यक्रम तेवढा विनोदी असतो ना, तेवढा माझा कार्यक्रम विनोदी नाही. काय आहे, आपली शरणागती पत्करलेली बरी, कबुली दिलेली बरी. शरणागती याच्यासाठी मराठीमध्ये एक म्हण आहे, मूर्खांना नेहमी शरण जावं. त्यामुळे मी त्यांना शरण गेलेलो आहे. त्यांच्या इतका माझा कार्यक्रम विनोदी नाही. दुसरी एक कबुली देऊन टाकतो. असं काही नाही की मला ह्या विषयातलं प्रचंड कळालं म्हणून तुम्हाला शहाणं करायला मी आलोय आणि अगदी जन्मल्यापासून मला काही ज्ञान झालंय, अजिबात नाही. स्पष्ट सांगायचं तर 50 उलटेपर्यंत मी सर्वसामान्य माणसं जशी अंधश्रद्धाळू असतात तसाच होतो. अगदी सायन्स आणि इंजिनिअरिंगचे दोन्ही जरी मी शिक्षण घेतलेलं असलं तरी देखील मी प्रचंड अंधश्रद्धाळू होतो. याचं कारण 2 कारण. एक तर माझा जन्म हा देहूगावचा, जिथे तुकया जन्माला आले, तुकोबा जन्माला आले. आपल्याला माहिती आहे तीर्थक्षेत्रामध्ये सर्व प्रकारची धार्मिकता असते, भाविकता असते, आणखी काही धार्मिक उत्सव असतात. त्यामुळं मी भाविक असणं, मी धार्मिक असणं आणि थोडंसं अधिक तर अंधश्रद्धाळू असणं हे स्वाभाविक होतं. पण आणखी एक त्याला एक कारण आहे. ते कारण असं आहे की माझा जन्मच मुळी माळकरी समाजातला, ज्याला माळी म्हणतात बघा, माळी ही मंडळी देखील वारकरी असतात, काही नॉनव्हेज वगैरे खात नाहीत. तर अशा कुटुंबातला माझा जन्म असल्यामुळं मी अंधश्रद्धाळू असणं म्हणजे किती शिक्षण झालं तरी ते वेगळंच होतं. मग आपण असं म्हणाल की एवढं जर सगळं आहे तर ह्या 50 उलटून गेल्यानंतर असं काही चमत्कारी घडलं तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्ही सगळं 180 डिग्री आउट ऑफ फेज ज्याला आपण म्हणतो, या टोकापासून त्या टोकापर्यंत आला. त्याचं कारण घडायला 3 मोठी व्यक्तिमत्व, दिग्गज व्यक्तिमत्व, किंबहुना त्यांचं साहित्य, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांचे विचारधन माझ्या वाचण्यात आलं. आणि मला असं वाटलं की नाही, आपण जे आतापर्यंत शिकलोय किंवा जे मनाशी आपण बाळगलंय ते चुकीचं आहे. मग बाळगलंय म्हणजे काय हो, सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा मी त्यावेळेला बाळगत होतो. म्हणजे माझी अगदी अशी कल्पना होती की काही लोकांच्या अंगात दैवी शक्ती असते, त्या दैवी शक्तीच्या जोरावरती ते चमत्कार करू शकतात. आणि त्यांच्या अंगात दैवी शक्ती असल्यामुळे मला जर माझ्यावर काही संकट आलं आणि त्या बुवाकडे, महाराजाकडे, बापूकडे, आणखी कोणाकडे जर मी गेलो तर त्यांच्या अंगातल्या दैवी शक्तीने ते माझ्या संकटाचं निराकरण करू शकतात, याच्यावर माझी श्रद्धा होती. इतकंच काय, पण मला हेही माहित म्हणजे असं वाटत होतं प्रामाणिकपणे की आकाशात जे ग्रह फिरतात, बुध, गुरु, मंगळ, शनी काय असतील ते, त्यांचा बरा आणि वाईट परिणाम आपल्यावरती होतो. त्यातले काही काही ग्रह तर अत्यंत खडूस असतात. उदाहरणार्थ शनी, मंगळ, ते लग्नामध्ये काहीतरी वाईटपणा आणतात, शनीची 7.5 लागते. हेही मी मान्य करून घेतलं होतं.
आणि हेही मला कळलं होतं आणि तेही मला मान्य होतं की असे रागावलेले जे ग्रह असतात त्यांना इथं खाली बसून जर आपण काही यज्ञबिज्ञ केला, काही शांती केली, तर मग त्यांचा कोप थंडावतो, मग ते तुमच्यावरती रागावत नाहीत. इतकंच काय, पण मला हेही मला खरं वाटत होतं की कुठली तरी अतृप्त इच्छा, म्हणजे VRS कधी तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागतो. असा जर इथला पृथ्वी तलावरचा VRS घेऊन आपण वरती गेलो तर आपला आत्मा अतृप्त राहतो, काही वेळेला अनेक कारणासाठी अतृप्त राहतो. आणि असे अतृप्त आत्मे हे भूत होतात. आणि ही भूत ज्या वेळेला अमावस्या आणि पौर्णिमा असते त्यावेळेला खाली उतरतात आणि अंधारातून कोणी चालला असेल तर त्याला झपाटतात. आणि कोणीच भेटलं नाही तर मग सगळी भूत एकत्र आल्यामुळं ग्रुप डान्स वगैरे करतात, ती काय मशाल वगैरे घेऊन. त्याच्यात काही हरळी असल्या, काही चिटकणी असल्या, काही लावसट असल्या तर बॉल डान्सही करतात. इथपर्यंत मला खरं वाटलं होतं. मला एकाने विचारलं, टिळेकर मला उत्तर द्या, नेमकं ह्या भूतांना कसं कळतं या अमावस्यानाथ पौर्णिमा आहे? म्हटलं भूतांना काय अशक्य आहे, भूतच ती गेली असतील सागावरच्या त्या कारखान्यामध्ये, तिथून ते बिर्डे सागर कॅलेंडर चोरलं असेल आणि बघत असतील त्याच्यामध्ये आज काय अमावस्या, उतरा खाली, तेव्हा हे शक्य आहे, भूतच ती शेवटी. इतकंच काय, पण ह्या ग्रहांचा परिणाम असा होतो, मगाशी सांगितलं मंगळाचा शनीचा. त्यामुळे मला असं वाटत होतं की जन्मपत्रिका पाहिल्याशिवाय काहीही करू नये. अगदी लग्न जमवायचं असेल तरी देखील पहिली जन्मपत्रिका पाहावी, लग्न लावायचं असेल तर तरी देखील पत्रिका पाहावी मुहूर्तासाठी. एवढंच नाही, हनीमूनला जायचं असेल तरी देखील जन्मपत्रिका पाहून गेलं पाहिजे. आणि हनीमूनच्या पुढचे जर काही कार्यक्रम करायचे असतील तर ते देखील जन्मपत्रिका पाहूनच करावे, इथपर्यंत मला माझा विश्वास होता. मांजर जर आडवं गेलं तर मी 4 पावलं पाठीमागे यायचं. पाल जर चुकचुकली किंवा अंगावर पडली तर मी आंघोळ करायचो. टिटवी रात्रीची ओरडली, कुत्रं कुठं लांब ओरडलं रात्रीचं, तर मला वाटायचं आता कोणतरी जाणार खपणार. अशा नाराज आहे, सोमवारी दाढी करू नये वगैरे. आपल्याकडे 1000 नाही 1500 अशा अंधश्रद्धा आहेत. तर सगळ्या मी बाळगून होतो. पण 3 व्यक्ती ज्या आल्या, मी सांगितलं, अजून तुम्हाला मी नाव सांगितलं नाही, ते मी आता सांगतो की त्या 3 व्यक्तींनी माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. त्या व्यक्ती म्हणजे आपल्याला माहिती की 700 वर्षापूर्वी युरोपात, किंबहुना 500 वर्षापूर्वी युरोपामध्ये रेनेसॉन्स ज्याला म्हणतात, प्रबोधन युग, परिवर्तनाचं युग सुरू झालं. विज्ञानाचं युग नंतर आलं, पण आधी प्रबोधनाचं युग आलं. हे किती वर्षापूर्वी आलं? 500 वर्षापूर्वी. आपणापैकी कोणाला, आणि त्या प्रबोधनाच्या युगामुळे युरोप एवढा समृद्ध झाला, एवढा पॉवरफुल झाला की त्यांनी अक्षरशः जगावर राज्य केलं. एवढंच हे अंगठाभर देखील ते इंग्लंड नाही आहे, त्यांनी या खंडप्राय भारतावरती राज्य केलं. ते त्या प्रबोधन युगातनं ते जे समृद्ध झाले, ते विज्ञानाचा ते तिथे जो उदय झाला त्यांनी ते समृद्ध झाले आणि जगावर राज्य केलं. पण खरं सांगायचं तर तेव्हा त्याच्या आधी देखील आपल्याकडे अशा प्रकारचं प्रबोधन युग या देशामध्ये सुरू होऊ शकलं असतं. त्यांचं नाव आहे बसवेश्वर. बसवेश्वरांनी हे सगळं नाकारलं होतं, सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा नाकारल्या होत्या. त्यांना जर आपण भारतीयांनी जोड दिली असती, त्यांचं समर्थन केलं असतं, त्यांना पाठबळ दिलं असतं, तर आज नेमकी परिस्थिती अशी उलटली असती की आपण युरोपपेक्षा समृद्ध झालो असतो आणि युरोप आपला गुलाम झाला असता. पण ते व्हायचं नव्हतं. आपण बसवेश्वरांना साथ दिली नाही. मग तिकडे परत मग मी सांगितलं त्याप्रमाणे विज्ञान युग सुरू झालं, ते समृद्ध झाले. ते जे रेनेसॉन्स आहे तो आपल्याकडे दुर्दैवाने थोडा उशिरा आला, पण उशिरा का होईना आला. आणि 150 वर्षापूर्वी तो ज्यांनी इथे आणला आणि सुरू केला, त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. या फुल्यांनी जे आपली ग्रंथसंपदा लिहून ठेवली आहे त्यांचे मी विचार वाचले आणि मी हळूहळू बदलायला लागलो. दुसरी व्यक्ती की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की धर्मावर अधिष्ठित कुठलंच राष्ट्र टिकणार नाही, जगात टिकलेलं नाही. तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर विज्ञानाचीच कास धरली पाहिजे आणि विज्ञानावर आधारित तुमचा धर्म आणि राष्ट्र असलं पाहिजे, असं परखडपणे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांची क्षकिरणे आणि विज्ञाननिष्ठ भाग निबंध 1 आणि विज्ञाननिष्ठ भाग निबंध 2 ही 2 पुस्तकं म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आजची रामायण आणि महाभारत आहेत. मला खात्री आहे तुमच्याकडे कोणाकडे ती पुस्तकं नसणार, कोणाकडे नसणार. मी सांगतो, कोण ठेवतंय, भानगड नको हो. आमचे पुलं नेहमी म्हणतात आम्हाला शारीरिक आळस तर आहेच, आपण विषुववृत्तावरती आहोत, आपला देश आहे विषुववृत्तावरती, त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या आपल्याला आळस येणं हे साहजिक आहे. पण पुलं म्हणतात पण आम्हाला बौद्धिक आळस पण असावा. हा जो बौद्धिक आळस मी म्हणतोय ना, की सावरकरांची सगळी पुस्तकं सापडतील तुम्हाला, अगदी सावरकर भक्त असतील तरी त्यांच्याकडे सगळी सापडतील. पण क्ष किरणे आणि विज्ञाननिष्ठ भाग 1 आणि भाग 2 ही पुस्तकं सापडणार नाहीत, कारण मेंदूला जिंजिण्या आणतात. ती वाचायला लागले म्हणजे करतो कोण असल्या भानगडी. आणि तिसरे ज्यांच्या वाङ्मयातनं मला काही प्रेरणा मिळाली बुद्धिवादाची आणि बुद्धिब्राह्मण्यवादाची,
ते तुमचे माझेच काय, तुमचे आमचे सगळ्या महाराष्ट्राचे लाडकं दैवत ज्याला आपण म्हणतो ते पु ल देशपांडे, की ज्यांनी ठाई ठाई आपल्या विनोदी वाङ्मयातनं बुद्धिवादाची प्रेरण केलेली आहे, बुद्धी प्रामाण्यवादाची तिथे रुजवात केलेली आहे. आपण जर नीट त्यांची पुस्तकं परत वाचलीत तर आपल्या लक्षामध्ये येईल की केवळ विनोद नाही केला होता त्यांनी बुद्धिवाद रुजवायचा प्रयत्न केला होता. आता आणखीन एक सांगून टाकतो, मी इथे जरी थोडंसं नकारात्मक बोलायला आलेलो असलो किंवा आपल्याला वाटत असलं तरी मी नकारात्मक बोलत नाही. या माझ्या हिंदू धर्मावरती माझं अतोनात प्रेम आहे आणि म्हणून बोलतोय. माझा धर्म चांगला राहावा. का चांगला राहावा? की या धर्मामध्ये जी मुभा आहे ती इतर धर्मामध्ये नाही. हिंदू धर्मामध्ये राहून मला वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. हिंदू धर्माने इट्स अ वे ऑफ लाईफ. हिंदू धर्मामध्ये तुम्ही अक्षरशः टोकाला जाऊन असं म्हणू शकता की हो मी हिंदू आहे पण मी देव मानित नाही, मी नास्तिक आहे, हे म्हणायचा अधिकार हिंदू धर्मामध्ये आहे, इतर धर्मामध्ये नाही. इतर धर्मामध्ये पहिल्यांदा त्यांचा कोण असेल तो प्रेषित वगैरे देव वगैरे तो मानावा लागतो आणि मगच तुम्ही त्या धर्माचे होता. तसं हिंदू धर्माचं नाही. इतकं मोठं व्यापक स्वरूप ज्या धर्माचं आहे त्या धर्माचा अभिमान मी जर बाळगला हिंदू धर्माचा तर मी काही चूक केली असं मला वाटत नाही. हा आता ह्या गोष्टी मध्ये आलेल्या आहेत. खरं सांगू का, आता आज ज्या विषयावर मी बोलणार आहे त्यामध्ये म्हणजे आपल्या धर्मामध्ये मुळीच नव्हत्या तशा, दुर्दैवाने त्या आलेल्या, त्यात आपण काढून टाकू म्हणजे संपलं. तर हा खुलासा केलेला बरा. आता माणसं मला नेहमी दोन प्रश्न विचारता, हो टिळेकर तुम्ही या अंधश्रद्धेवरती आम्हाला एवढं झोडत असता, बोलत असता, जगात जाऊन बघा ना जरा, सगळीकडे अंधश्रद्धा आहे. आणि खरंच आहे, हे अगदी खरं आहे. आपल्यापैकी अनेक लोक, मला खात्री आहे की जग हिंडले असतील, अनेक देश पाहून आले असतील. मीही आपल्या शुभेच्छेने सगळं जग जवळजवळ पाहून आलोय. आत्ताच मला वाटतं महिन्यापूर्वी झालं असेल मी चायनाला जाऊन आलोय. चायनामध्येही प्रचंड प्रगती करतायत, पण तरीही अंधश्रद्धा तिथेही आहे. जपान एवढा पुढारलेलं राष्ट्र, तिथेही अंधश्रद्धा आहेत. आश्चर्य म्हणजे युरोपमध्येही आहेत आणि अमेरिकेतही आहेत. हे खरं आहे, मी मान्य करतो. मग लोक म्हणतात एवढं जर आहे तर कशाला बेंबीच्या देठापत्र ओरडून आम्हाला सांगताय अंधश्रद्धा गेल्या पाहिजे, अंधश्रद्धा गेल्या पाहिजे. जाऊ दे की, मी त्यांना जे उदाहरण देतो मी ते तुम्हाला देतो, बघा तुम्हाला पटतं तर. की मित्रांनो अशी एक कल्पना करा की एक नदी आहे, तिला पूर आलेला आहे. पुराचं पाणी खूप वरती चढलंय, त्याच्यामुळे सगळ्या पायऱ्या त्या नदीच्या काठी असलेल्या बुडाल्यात आणि फक्त 3 पायऱ्या उरल्यात. फक्त 3 पायऱ्या उरल्यात. त्यातले खालची सगळ्यातली पायरी आहे ती पण जवळजवळ बुडत आलेली आहे. आणि ह्या 3 पायऱ्यापैकी वरच्या पायरीवरती समृद्ध असा अमेरिकन माणूस उभा आहे. दुसऱ्या पायरीवरती विज्ञानानं समृद्ध झालेला युरोपियन माणूस उभा आहे. आणि तिसऱ्या पायरीवरती सगळ्याच आपल्या प्रश्नांनी पिचलेला असा माणूस उभा आहे, तो म्हणजे भारतीय उभा आहे. कल्पना करा की कसला तरी कारण असतो, काही कारण असेल, तो वरचा युरोपियन माणूस एक पायरी खाली उतरला तर काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. दुसऱ्या पायरीवरती तो उभा आहे युरोपियन, तो जर खाली एक पायरी आला उतरून, काही फरक पडणार आहे का? फारसा काही फरक पडणार नाही. पण जर हा आमचा भारतीय माणूस की ज्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलंय, त्याची पायरी बुडाली आहे, तो जर चुकून एक पायरी खाली उतरून गेला तर तो गटांगळ्यात खाणार. म्हणजे जे युरोपियन माणसाला अलाउड आहे, जे अमेरिकन माणसाला अलाउड आहे, ते आपल्याला अलाउड नाही. ही अंधश्रद्धेची चैन त्यांना परवडेल, आपल्याला परवडणारी नाही. आणि म्हणून या दृष्टीने असं बघायला पाहिजे की जगात अंधश्रद्धा आहेत म्हणून आमच्याकडे असलेलं काय बिघडल्या, अशा प्रकारचं समर्थन आपण करू नये मित्रांनो. मग आता काही लोक असं म्हणतात की का एक सांगा मला, हे अंधश्रद्धेचे टुमकं वाजवताय आमच्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये त्या कमी समस्या आहेत का गंभीर? किती तरी गंभीर समस्या आहे. लोकसंख्या वाढ आहे, भ्रष्टाचार आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, आता तर पाणी मिळत नाही, पाण्याच्या समस्या आहेत. आणि तुमचं आपलं तुंतुडं नेहमीचा अंधश्रद्धा. त्यालाही मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की या सगळ्या अनिष्टाची कारण मूळ हे केवळ अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धाच आहे. आपण जरा उदाहरण घेऊन बघू ना. लोकसंख्या प्रचंड वाढ लोकसंख्येमध्ये, मान्य आहे मला. त्याच्या कारण त्याच्या मुळाशी काय अंधश्रद्धा आहे माहितीये का? विशेषतः आपल्या देशामध्ये बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथे अशी श्रद्धा आहे की मुलं ही देवाची देणगी आहे, येतील तेवढे येऊ द्यावीत. आने दो आणि आने दो काय आल्यानंतर आज 7-8 वर्षाची झाली की जाने दो, कुठं आहे ना इकडे जागा, इकडे आने दो. मग आम्ही म्हणतो आने दो. म्हणजे हा लोकसंख्ये वाढीचा जो प्रश्न आहे ज्याच्या मुळाशी ह्या प्रकारची अंधश्रद्धा आहे, आपण लक्षात घेणार की नाही. दुसरा प्रश्न आहे तो भ्रष्टाचाराचा. खरं आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे, मान्य करतो. पण खरं सांगू मित्रांनो, भ्रष्टाचार देखील आपणच त्याला मूळ कसं आहोत हे जरा लक्ष घ्या. आपली थोडीशी मानसिकता आपल्याला बदलायला हवी. याच्या मुळाशी जर कुठली अंधश्रद्धा असेल ती म्हणजे अशी
की देवाला काही दिलं तर देव नवसाला पावतो. ही नवसाची कल्पना किती भयंकर आहे याचं एक तुम्हाला मी उदाहरण देतो. आपण बघा अनेक वेळेला करतो की मला हे दे म्हणजे तुला ते देईल. हे देवाला कळतं की नाही? मी अमुक दे म्हणजे तुला भेटायला येईल. देवी असेल तर तुझी खणानारायणाने ओटी भरेल. सामान्य अडाणी माणूस असेल तर तो म्हणतो अमुक तमुक होऊ दे, मी तुला बकरू कापील, मी तुला बोकड कापील, नाही तर 5 काळ्या कोंबड्या देईन. काळूबाईला काय चालतं? अशा प्रकारची देवाणघेवाण आपण प्रत्यक्ष ज्याला मांडवळ म्हणतो ती आपण देवाशी करतो. हे आपल्या अंगामध्ये एवढं बिंदलेलं आहे, सगळे आपण करत असतो. कारण असं नसतं. मग तुम्ही जर म्हणा हो ते अडाणी लोक करतात, हो ते काळूबाईला जाणारे, ते ग्रामीण भागातले, इकडेही मुंबईतही फार अशी आरोळी मारली जाते की आमचा गणपती हा नवसाला पावतो. असं म्हटल्याबरोबर 2 रांगा लागतात. एक रांग तुमच्या माझ्यासारख्याची दर्शन घेणाऱ्यांची आणि दुसरी रांग लागते ती फक्त नवस बोलणाऱ्यांची. आणि ती रांग त्या पहिल्या रांगेपेक्षा 10 पटीने मोठी असते. हे चित्र तुम्ही पाहिलंय का? मी पाहिलंय. आणि म्हणून दरवर्षी नवीन नवीन गणपतीवाले असे ओरड करत असतात की आमचा गणपती हा नवसाला पावतो, आमच्याकडे या. हे मार्केटिंग चांगलं नाही. ही नवसाची कल्पना मित्रांनो समजून घ्या, ही बरोबर नाही. देवाशी अशी मांडवळ करणं, देवाला लाच देणं हे चुकीचं आहे. हे होतं काय त्याच्यामुळे? जेव्हा माझ्यासारखा शेतकरी किंवा मी जे गावात राहतो तेव्हा तो शेतकरी तो 7 उतारा आणायला त्या तलाट्याकडे जातो, तेव्हा तो पहिल्यांदा 10 रुपयाची नोट त्या तलाट्याच्या कडे सरकावतो टेबला खालून. खरं म्हणजे 7 उतारा शेतकऱ्याला हा फुकट द्यायचा असतो. पण हा शेतकरी काय करतो? 10 रुपयाची नोट सरकावतो. कारण शेतकऱ्याच्या मनामध्ये अगदी भिनलेलं असतं की आपणही देवाला काहीतरी दिलं होतं, तेव्हा देवाने अमुक तमुक दिलं, तर देवाला जर द्यायचं असतं तर या माणसाचं दिलं तर काय बिघडलं 10 रुपये. आणि तलाठी तो अतिशय आनंदाने ती लाच स्वीकारतो. कारण तलाट्याने तेच केलेलं असतं. तोही कुठे ना कुठल्या देवाला नवस बोललेला असतो आणि म्हणून तो ती लाच स्वीकारतो. भ्रष्टाचार असा वाढतोय. भ्रष्टाचाराचं आपल्याला काही वाटत नाही. आपण बोलतो हो, पण खऱ्या अर्थानं आपण भ्रष्टाचार करतो, आपण सगळे करतो. आणि याच्या पाठीशी आपल्याला काही वाटत नाही. ही काही वेगळी संकल्पना आहे, ही मोडली पाहिजे. मी मध्ये लेख लिहिला होता. सगळ्या गणपती उत्सवाच्या लोकांना सांगितलं होतं, बाबांनो निर्मळपणे माणसांना येऊ द्या, दर्शन घेऊ द्या, त्यांना लाच दाखवू नका. आमच्याकडे यावं, आमचा गणपती नवसाला पावतो, जागृत देवस्थान असलं काही कृपया देवाच्या पाठीमागे लावू नका. पण ते दरवर्षी मी बघतोय नवीन नवीन गणपती येतात आणि नवीन नवीन आरोळी ही मारलीच जाते. पुढे जाण्याच्या आधी थोडंसं विश्लेषण करतो. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, हे सगळं तुम्ही सांगताय खरं आहे, पण या श्रद्धा आणि अंधश्रद्धा ओळखायच्या कशा? काही लोक म्हणतात की त्याच्यामध्ये पुसटची रेषा आहे. खरं आहे, पुसटची रेषा आहे, पण ती ओळखता येते. 2 कसोट्या आहेत मित्रांनो, 2 कसोट्या आहेत. त्या 2 कसोट्या कोणत्या? एक सरळ विज्ञानाची कसोटी. जे काही घडतंय, जे काही माणूस सांगतोय ते विज्ञानाच्या चौकटीत बसतं की नाही हे बघून बघायचं. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काय आहे विज्ञानाचा एक नियम आहे? विज्ञानाचा एक नियम असा आहे की नथिंग कॅन बी क्रिएटेड आउट ऑफ नथिंग. म्हणजे काय? तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही काही निर्माण करू शकत नाही. किती डान्स केलात, किती ध्यानधारणा केली, काही केलं तरी काही निर्माण होणार नाही जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे. त्याचं कन्व्हर्जन तुम्ही करू शकाल, पण काही नसताना तुम्ही काही निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून या विज्ञानाच्या नियमानुसार जर कोणी एखादा बाबा बुवा माता महाराज अशा प्रकारे हात करून अंगठी काढ, रॉक काढ, चैन काढ, अमुक काढ असं करत असेल तर धादांत समजा की हे सगळं खोटेपणा चाललेलं आहे. निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या विरुद्ध जाऊन कोणीही चमत्कार करू शकत नाही. मित्रांनो, हे आता आपण खुणगाट ह्या 21व्या शतकात बांधलीच पाहिजे. आपण ही बांधित नाही. म्हणून हे बाबा लोक, म्हणून हे माता लोक, म्हणून हे महाराज लोक नाना तऱ्हेचा आचरणपणा करून, नाना तऱ्हेचे चमत्कार करून तुम्हाला बोलवतात. हे चमत्कार विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत. म्हणून मी एक तुम्हाला कसोटी सांगितली की जो बाबा आपला काही चमत्कार करेल त्या बाबा तो खोटा असला पाहिजे. हे पटकन ओळखायची कसोटी म्हणजे वैज्ञानिक कसोटी. पण सगळ्यांना काही विज्ञानाचे नियम माहीत असतात अशातला भाग नाही. मग दुसरी कुठली कसोटी? साधी कसोटी आहे, तर्कशास्त्र, लॉजिक, किंवा साध्या भाषेत सांगायचं तर कॉमन सेन्स. कॉमन सेन्स एक उदाहरण तुम्हाला देतो. आजही तुम्ही पहा, सुशिक्षित बायका मूल भाव म्हणून बुवाकडे, मातेकडे, महाराजाकडे जातात आणि नवस करतात. पण 300-350 वर्षापूर्वी याबद्दल आमचे तुकोबा म्हणाले होते अगदी रोखठोक भाषेत, ओबडधोबड भाषेत, अरे ऐसे नवसायाने पुत्र होती तर का कारणे करावा लागे पती. मला सांगा, तुकोबा कुठे सायन्स शिकायला गेले होते? ते तर शाळेतच गेले नव्हते हो. पण इथे हा मेंदू जाग्यावरती होता. हे लॉजिक होतं बरोबर. हे तर्कशास्त्र मी जे म्हणतो ना, ते तर्कशास्त्र वापरा. आणि आता काय आपला देश स्वातंत्र्य हो मला तर आम्ही नेहमी सांगतो लोकांना, इंडिया इज अ फ्री कंट्री अँड यू आर अलाउड टू यूज युअर कॉमन सेन्स अँड ब्रेन.
काही तुम्हाला कोणी बंदी घातली का? नका हो, नका तुमचं ब्रेन वापरू नका हो. आता काय ब्रिटिश होऊन तुम्हाला राहणार का? तुम्ही फ्री आहात ना? मग तुमचं ब्रेन वापरला तर तुमच्या लक्षात येईल की श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती, ह्या 2 कसोट्या मी सांगितल्या. एवढं सगळं सांगितल्यानंतर काही ठळक अंधश्रद्धेकडे मी जातो आणि मग आपण ठरवा की काय करायचं ते. एकच विनंती आहे, पटलं तर उद्यापासून दुसऱ्या माणसाला सांगा. याचं कारण असं आहे, नवीन राष्ट्र उभारायचं असेल तर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला आता विज्ञानानिष्ठितच वागावं लागेल आणि तेच मी नेमकं मानतोय. आता ही बुवाबाजी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही खेड्यात जा, तिथे व्हेटरनरी डॉक्टर नसेल, गुरांचा डॉक्टर नसेल, माणसांचा डॉक्टर नसेल, पण मांत्रिक तरी एखादा असेल, तांत्रिक तरी एखादा असेल, एखादा बुवा असेल, एखादा कोणतरी माता बसलेली असेल, नाहीतर एखादी अशीच कोणतरी बाई असेल आणि ती काय म्हणत असेल माहिती का? मला बाहेरचं कळतं. हा शब्द ऐकला की नाही मला माहित नाही तुम्ही. मला बाहेरचं कळतं. हे जरा काही झालं, काही खरं झाली मुलाला की ती म्हणते कशा डॉक्टरकडे घेऊन जाते, मी तुला सांगते माझ्याकडे आण, मला बाहेरचं कळतं. कुठलाही रोग, कुठलंही काय झालं की काही असं सांगणारे लोक आहेत. आणि मग मांत्रिकाकडे गेला, तांत्रिकाकडे गेला तर तो तर नागवतो. आणि हे काही ग्रामीण भागात घडतं असं नाही, हे आमच्या मुंबईत घडतंय, सुशिक्षित समाजामध्ये घडतंय. खरं सांगायचं म्हणजे मध्यम वर्ग जो आमचा आहे हा देशाचा पाठकणा आहे. आतापर्यंत सगळा इतिहास बघा तुम्ही, मध्यम वर्गातच नेतृत्व निर्माण झाले. मग ते नागवरे असू देत, एस.एम. जोशी असू देत, आचार्य अत्रे असू देत, किंवा आणखी कोणी साहित्यिक असू देत, किंवा आणखी कोणी नेते असू देत, हे मध्यम वर्गात आपण त्यांना दिलेल्या देशाला. पण आमचा मध्यम वर्गच आता लेचा पाठी, तोच आता कोणतरी बापूच्या पाठीमागं, कोणतरी बुवाच्या पाठीमागं, कोणतरी महाराजांच्या पाठीमागं काय चाललंय. 10,000 लोक जमतात, 10,000 लोक, पण साधा असा विचार करत नाही की या महाराजांचं आपण प्रवचन ऐकतोय 1 तास आणि बरोबर 2-3 किलोमीटर तिकडे पारलेला आमचे बॉम्बस्फोट होत आहेत मंडईमध्ये. पण ह्या दैवी माणसाला ते कळत नाहीये. हा दैवी आहे म्हणून सांगतो, अवतार आहे म्हणून सांगतो. काही लोक तर काय धमाल, काय विचारू नका. एक मध्ये बाबा कोणतरी आला, तो म्हणला काय आहे, मी साईबाबाचा अवतार आहे. साईबाबाचा अवतार म्हटल्यानंतर सगळे लोक तिकडे जायला लागले. साईबाबांच्यावरती आपली भक्ती असते. ही गोष्ट कुठेतरी शिर्डीला कळाली, तिकडे माणसं कमी झाली. त्यांनी त्याला नोटीस पाठवली की साईबाबांनी काय असं मला सांगितलेलं आहे की कोणीतरी अवतार निर्माण घेणार आहे कोणतरी, तुम्ही काय साईबाबाचे अवतार नाही बदलून टाका. ते म्हणले असं आहे, ठीक आहे. मग ते म्हणले मी उद्यापासून शेगावच्या गजानन महाराजांचा अवतार आहे. सगळे गजानन महाराज जे बिचारे जे भक्त असतात ते त्यांच्या पाठीमागे गेले. मग शेगावच्या तिथे ते कळालं संस्थानला की असं कोणतरी म्हणतोय अवतार. त्यांनी त्यांना नोटीस पाठवली की तुम्ही काय अशा अवतार वगैरे नाही आहात, तुम्ही काहीतरी डिक्लेअर करू नका अशा अवतारात म्हणून. आता त्याच्यापुढे प्रश्न पडला की काय केलं तर नोटीस येते. त्यांनी डिक्लेअर करून टाकलं, मी विष्णूचा अवतार आहे, माझी बायको लक्ष्मीचा अवतार आहे. कशाला येतोय तो विष्णू नोटीस द्यायला? असं अवतार म्हणून घेतात आणि आपण ते मान्य करतो आणि आपण तास जाऊन बसतो, 1.5 तास जाऊन बसतो. वेस्ट ऑफ टाइम. काय मला तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला एक विचारायचं आहे, तुम्ही एवढी शिकलेली मंडळी असता, असं कुठलाही बापू महाराज किंवा काय असतात ते माता आणखी काय असतील ते काय वेगळं तुम्हाला सांगत असतात की तुम्ही तिथे जाऊन नागासारखं डोलावं? मला सांगा, तुम्ही नागरिकशास्त्र नाही शिकलेले आहात? तेच सगळं असतं नागरिकशास्त्र शिकलेलं. समाजशास्त्र तुम्ही शिकलेलं नसता का? तेच असतं, आणखी काही नसतं त्याच्यामध्ये. पण तुम्हाला काहीतरी असं म्हणतात ना, मला मंगेश पाडगावकरांचं एक चांगलं वाक्य आठवतं, इथे प्रत्येकाला हवा एक बुवा, इथे प्रत्येकाला हवा एक बुवा जो काढील आपल्या समस्यांच्या उवा. आपल्याला हेच विचित्र आहे की माझ्या समस्याचं निराकरण कोणतरी दुसरा करेल, खुंटीवर टेकवायचं आपलं कधी ते बघतोय, तू काहीतरी बघ, असं नसतं ते. आणि हे होतं काय माहितीये का, तुमची जी कशामुळे होतं हे सगळं, तुम्ही का बुवाच्या पाठीमागे जाता, तुम्ही का बापूंच्या पाठीमागे जाता, तुम्ही का महाराजांच्या पाठीमागे एखाद्या जाता, याचं कारण असं आहे की तुमची आणि म्हणजे आपल्या सगळ्यांची अशी एक भावना असते की काही लोकांच्या अंगात दैवी शक्ती असते आणि त्या दैवी शक्तीनं ते आपले संकट निवारण करू शकतात. लॉजिक वापरा. तुम्हाला काय वाटतं, देवाने आपल्या स्वतःच्या अंगातली दैवी शक्तीचे काही वाटे घातले होते काय? या बापू तुम्ही या, तुम्ही 1 छटाकवर या, तुम्ही या, तुम्हाला 1 पाव किलो देतो, तुम्ही या 1 अर्धा किलो देतो. असं असतं का? साधा कॉमन सेन्स आहे. मग आपण का बरं असं म्हणायचं की यांच्या अंगात दैवी शक्ती आहे? अहो दैवी शक्तीवाले किती भावात बुवा आहेत तुम्हाला माहिती का? 1,00,000-1.5 लाखाच्या वरती महाराष्ट्रामध्ये. पण तरी सगळ्या गोष्टी होत आहेत, दुष्काळ पडतोय, आत्महत्या होत आहेत आणि कितीतरी गोष्टी ते जिथे प्रवचन करत असतात तिथे घडतायत. तर असा हा बाबा मी मगाशी सांगितलं, एक बाबा तुम्हाला सांगितलं असा हात करतो, मी नाव घेत नाही, तुम्ही चतुर माणसं आहात, तुम्हाला पटकन समजेल. असा हात करतो बरं का, आणि अंगठी काढतो, असा हात करतो, चेन काढतो, आणि मग ते समोर जे मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल अशी मंडळी बसलेली असतात ना त्यांना देतो. मग तुम्हाला आशा, तुम्ही आम्ही सामान्य माणसं, आपल्याला आशा वाटते आपण पण जाऊ. तुम्ही गेला की तो असा हात काढतो आणि राख देतो. आणि तोही काही म्हणतं राख तर राख, दैवी शक्तीने काढलेली राख आहे, लावा कपाळाला.
अरे पण असा एक काही विचार करत नाही आम्ही मंडळी की याच्या अंगात जर एवढी दैवी शक्ती आहे ना तर याला विदर्भात घेऊन जाऊ आणि जिथं आता जास्त आत्महत्या होत आहेत तिथं घेऊन जाऊ आणि सांगू बाबा असा हात करा एक बाजरीचं पोतं काढा, असा हात करा एक गव्हाचं पोतं काढा, असा हात करा एक तांदळाचं पोतं काढा. बरं दैवी शक्ती ते अंगात असते हो, कारण नुसते हातात नाही, हा हात मोकळा राहिला बाबा फिरवा. आता बाबाचा हात जर थकला तर आपण आणखी एक गोष्ट करू शकतो. आपल्याला बाबांची दया आली पाहिजे. आपण 2 सेवेकरी तिथं उभे करू की ते बाबांचा हात फिरवतील आणि पोत्याच्या पोती येत राहतील. बाजरी बाजरी बाजरी, ज्वारी ज्वारी ज्वारी, तांदूळ तांदूळ तांदूळ. अन्नधान्याचा प्रश्न सुटतो करे बघा. बरं मी तर म्हणतो सगळ्या अंगात त्यांच्या दैवी शक्ती असल्यामुळं एक सरळ काम करूया ना. इथं पण त्यांचे काय पायात पण शक्ती असते ना, पायातलं पण काढता येईल. मी म्हणतो काय करायचं माहितीये का, ते सेवेकरी देखील जमतील म्हणून आपण मोटारी लावू. मोटारी इथं एक मोटार बसू, तिथे एक मोटार बसू, इथे एक मोटार बसू. पण मग काय होईल, अहो खेडेगावात वीज नाही ना, मग बॅटरीवर चालणार आहे मोटारी. आपण 4 बसू, 2 जांघेमध्ये 2 खाकेमध्ये. बाबा काढा. बाबा काढू शकतील का हो? नाही काढू शकत. त्याचं कारण असं आहे, बाबा खाकेमध्ये ज्वारीचं पोतं लपवू शकत नाही. अंगठी लपवता येते, छोटीशी चेन लपवता येते, ती अशी झटका मारून तुम्हाला देता येते. शूटिंग झालेलं आहे, सगळ्या मंत्र्यांना ती सीडी दाखवलेली आहे. तरी आमचे मंत्री ऐकत नाही. आमचे काही देशातले मुख्यमंत्री तर पाय देतात, त्यांचे पाय धुतात बंगल्यावरती. पैसे कोणाचे हो? बंगला कोणी दिलाय? तुम्ही दिलाय ना. बंगला कोणी दिलाय? हे धंदे करायला काय चाललंय की जो माणूस सरळ सरळ समाजाला फसवतोय. लक्षात ठेवा, चमत्कार करून लोकांना घार करणं याचा अर्थ अवैज्ञानिक मानसिकता लोकांच्या मध्ये पसरवणं. अशा प्रकारची ज्या समाजामध्ये मानसिकता निर्माण होते त्या समाजात कधीही शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक निर्माण होणार नाहीत. हे आपल्याला अपेक्षित आहे का? म्हणून या बुवाबाजींच्या विरुद्ध आपण उठलं पाहिजे राहतात की हे अवैज्ञानिक मेंटॅलिटी ज्याला आपण म्हणतो, नॉन सायंटिफिक ॲटिट्यूड हे लोक समाजामध्ये पसरवतायत. शॉर्टकट दाखवतायत. असं शॉर्टकटनी कुठलेच प्रश्न सुटत नाहीत. बरं ते एवढा आचरटपणा करतात. एक तुम्हाला काय सांगू, एक बाबा बरं का, तो ह्याला आहे, तो त्याला पेट्रोल बाबा म्हणतात. पेट्रोल बाबा विदर्भाला तो बाबा आहे. तो काय करतो माहिती का, त्याच्या बाबांनी काय केलं, त्याच्या शिष्याने काय केलं, अचानक गावात गेले एका. म्हणले आपला हा जो बाबा आहे ना, याला काल पाहिलं त्यांच्या दैवी शक्ती, प्रचंड दैवी शक्ती आली. म्हणजे कशी काय, आम्ही चाललो होतो एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, संध्याकाळची वेळ झाली होती, अंधार पडला होता आणि आमच्या गाडीतलं जीप मधलं पेट्रोल संपलं. बाबा म्हणले काही चिंता करू नका, डावीकडे बघा. आम्ही डावीकडे बघितलं तर म्हटलं बाबा प्रचंड झाडी आहे, काही नाही तिकडे, ती झाडी बाजूला आत करून जा, तिथे एक ओढा आहे, त्यातलं पाणी घेऊन या. हे बिचारे गेले, पाणी आणलं, बाबांच्याकडे दिलं, बाबांनी बोट घातलं आणि बाबा म्हणले आता हे पेट्रोल झालेलं आहे, तू त्या इंजिन मध्ये ओत, गाडी चालेल. आणि काय आश्चर्य की आम्ही ते पेट्रोल झालेलं, पाण्याचं पेट्रोल झालेलं गाडीत ओतलं. गाडी बाबा म्हणले आता द्या चावी. आम्ही चावी दिली आणि गाडी सुरू झाली. हे ऐकल्याबरोबर लोकांना वाटलं अरे वा, एवढा मोठा दैवी बाबा. ही रांग लागली. मग कोणी नारळ घेऊन येत आहेत, कोणी तांदूळ घेऊन येत आहेत, कोणी ज्वारी घेऊन येत आहे. एकाही व्यक्तीनं असा विचार केला नाही तर खरोखर या बाबाच्या अंगात जर पाण्याचं पेट्रोल करायची जर एवढी शक्ती असेल तर आपण एक गोष्ट करू नाही का शकत. बाबाला असाच उचलायचा आणि जेवढ्या महाराष्ट्रामध्ये नदी आहे त्या नद्यांकडे घेऊन जायचं आणि प्रत्येक नदीमध्ये सांगायचं बाबा घाला, कुठलाही बोट तुम्हाला घालायचं घाला, पण पेट्रोल करा. सगळ्या नद्या पेट्रोलच्या होतील की नाही मला सांगा. आता नद्या संपल्यानंतर तुमच्याकडे प्रश्न पडत, विहिरी आहेत ना, बाबाला झोल करायचा, त्याला झोल म्हणतात, त्याला खाली सोडायचा, बाबा घाला. सगळ्या विहिरी पेट्रोलच्या, सगळ्या विहिरी पेट्रोल झाल्या. मग तुमच्याकडे प्रश्न पडेल काही नाही, ओढे किती आहेत, बाबांना त्या ओढ्यामध्ये घेऊन जायचं, बाबा घाला. सगळे ओढे पेट्रोलचे. मग झरे आहेत काही ठिकाणी, बाबा तिथं घेऊन जायचं उचलून, बाबा घाला, झरे पेट्रोलचे. हे एवढं सगळं संपलं की आपल्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गटारं काही कमी नाही आहेत. तिथं घेऊन जायचं, बाबा घाला, सगळी गटारं पेट्रोलची. काय मजा येईल. ती अमेरिकन लोक आहेत ना, अमेरिका मूर्ख लोक आहेत, अब्जावधी डॉलर्स खर्च करतायत. कशासाठी? पेट्रोल संपत आलं. आपल्याला माहिती आहे 25 ते 30 वर्षामध्ये सगळं पेट्रोल संपणार आहे. तर पेट्रोलला पर्याय शोधतात. त्यांना काय अक्कल आहे का? त्यांनी इथं यायचं, आमचा बाबा घेऊन जायचा. काय आपला देश म्हणजे कसा कुठे आता महान झाला बघा. पण एकाने कुठे असा विचार केला नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो
की एकदा अंधश्रद्धा विचार करायचं सोडलं, फुलं म्हणतात त्याप्रमाणे एकदा बौद्धिक आळस आपण केला आणि आपलं कोणी आपले प्रश्न आपण न सोडता दुसरं कोणी बोवा बापू माता सोडवेल असं एकदा डोक्यात बसलं ना, की हा जो मेंदू आहे ना आपला, इट बिकम्स कंडिशन, इट इज प्रोग्राम्ड. तुम्हाला ही भाषा कळेल, आता आधुनिक भाषा आहे. तसा कॉम्प्युटरला आपण प्रोग्राम केला की त्याप्रमाणेच तो कॉम्प्युटर तुम्हाला रिझल्ट देतो. तसंच हे अंधश्रद्धेचं. अंधश्रद्धा पहिली तुमचा मेंदू ताब्यात घेते, प्रोग्राम करते आणि त्यामुळं तुम्ही असंच वागता, असा विचार करत नाही. विचार करायला मुळामध्ये आपल्याकडे हल्ली विचार करण्याची पद्धत आणि प्रश्न विचारण्याची पद्धतच गेलेली आहे. कारण जरा काही वाईट लिहिलं, वाईट म्हणजे जरा काही वेडवाकडं म्हणण्यापेक्षा थोडंसं विरोधी लिहिलं की लोक दगड घेऊन काय येतात, बॉम्बस्फोट काय करतात, आणखी काय. अरे हे पाहिजे, विरोधी विचार पाहिजेत. हिंदू धर्म इतकी आक्रमण होऊन टिकला याचं कारण एकच आहे मित्रांनो, की ह्या हिंदू धर्मामध्ये वैचारिक स्वातंत्र्य होतं म्हणून तो टिकला. आपण लक्षात घ्या, हे वैचारिक स्वातंत्र्य आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. कृपया याच्यावरती विचार करा. आणि म्हणून मी मगापासून सारखं सांगतोय की तुकोबांनी म्हटलं हो, निंदकाचे घर असावे शेजारी. प्रश्न विचारले पाहिजेत. असं का, कसं? ह्या प्रश्न विचारण्यावरून एक किस्सा आठवून पटकन सांगतो आणि जातो पुढे. नारळीकर, जयंत नारळीकर लंडनला गेले होते. त्यांना एक फेलोशिप मिळाली 3 वर्षाची. ते आपल्या मुलीला घेऊन गेले होते छोट्या. तिथे त्यांनी 7वीत का 8वीत त्या मुलीला तिथे ऍडमिशन घेतली. 6 महिने नारळीकरांना असं वाटलं की आपण आपल्या मुलीला ह्या शाळेत घातलंय खरं, पण नाही म्हटलं तरी आपला मागासलेला देश, हे पुढारलेले लोक तर आपल्या मुलीला अभ्यास पेलवतोय की नाही, झेपतोय की नाही. म्हणून ते त्या क्लास टीचरला विचारायला गेले, हाऊ इज शी डुईंग, इज शी ओके. तेव्हा ती क्लास टीचर म्हणाले, ॲब्सोल्युटली राईट, नो प्रॉब्लेम, शी गेट गुड मार्क्स. नारळीकरांना खूप आनंद वाटला. पण ती पुढे बाई म्हणाली, बट देर इज वन प्रॉब्लेम. नारळीकर म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे? ती म्हणाली, शी डझंट आस्क सिंगल क्वेश्चन इन द क्लास. वर्गामध्ये ती एकही प्रश्न विचारत नाही. त्याला नारळीकरांनी दिलेलं उत्तर असं आहे, मॅडम, दॅट इज द फ्लॉ ऑफ आवर कल्चर. दुर्दैवाने आमच्या संस्कृतीमध्ये असलेली ती एक त्रुटी आहे की आम्ही श्रद्धा म्हटल्यानंतर काही प्रश्न विचारत नाही, प्रश्न विचारतेच नसतात. दुर्दैवाचा तो भाग आहे आणि म्हणून हे सगळं घडतंय. आपल्या लक्षात आलं असेल की म्हणून प्रश्न विचारणं, वेगळ्या अंगाने चिकित्सा करणं, या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. यासाठी श्रद्धा आड येता कामा नये, कुठलीही श्रद्धा अशी आड येता कामा नये. हे झालं दुसऱ्या पेट्रोल पंपाचं, त्या पेट्रोल बाबाचं तुम्हाला सांगितलं. एक बाबा ना तुम्हाला सांगतो, मला दाखवायला नाही आता, कारण तुम्ही टेबल ठेवला असतं ना तर मला प्रात्यक्षिक करून दाखवलं असतं. तो बाबा काय करतो माहिती का, तो असा उंच मचाणावर बसतो. नाही, मी कमी करूनच दाखवतो तुम्हाला, माझा आवाज भयंकर मोठा आहे, तुम्हाला ऐकायला येईल. तो काय करतो माहितीये का, तो असा, हे तुमचं टेबल चांगलं आहे का, बसू का, नाही तर काय अंधश्रद्धेवरती बोलायला आलेलं आहे, कसा सूड काढाल काय माहिती नाही, बसू का. बर, तो बाबा काय करतो, त्याला माचण म्हणतात बघा, माचण, असं उंचावर बांधतो असं आणि तिथे बसतो आणि सगळे अशी भक्तांची रांग लागलेली असते आशीर्वाद मागायला. आधी मला एक कळत नाही, हे बाबा लोक अंगभर कपडे का घालत नाही, हे मला न सुटलेलं. इतका पैसा मिळतो त्यांना, पण ते कधीच अंगभर कपडे घालत नाही आणि त्याच्यावरती असे उंचावर बसले की किती विचित्र परिस्थिती होत असेल हे कृपया लक्षात घ्या. बरं, बसला तर तो असं बसतो बरं का. आता व्हिज्युअलाइज करा बरं का, जरा चित्रीकरण करा. ही रांग लागलेली आहे, भक्त आला की तो असा नाही आशीर्वाद देत, तो असा पाय करतो, पाय वरती करतो, भक्ताच्या माथ्यावर ठेवतो, भक्त पुढे. आता बघत राहा, आला भक्त तंगड वरती कर, आला भक्त तंगड वरती कर. तुम्ही रस्त्याने कुत्रू जाताना बघितलंय का, ते दिसेल त्या खांबावरती वरती तंगड. पण असला आचरटपणा हा बाबा करतो. याचं कारण असं आहे की बाबाला हे माहित आहे, जसं आपण हिंदीमध्ये दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, हे जसं माहिती आहे तसं या सगळ्या बाबांनी पुलं अगदी कोळून प्यालेले असतात. आणि पुलंचं वाक्य असं आहे, हे सगळं आचरटपणा चाललं ना, याचं कारण सांगतो. पुलंचं काय म्हणणे बघा, या देशात कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही. हा प्रकार आहे, त्याला ते माहिती आहे की येणारी सगळी गाढवं मी जसं वागेल तसं. बरं, हे कुठपर्यंत जावं, हा आचरटपणा आहे ना, हा कुठपर्यंत गेला होता आपल्याला सांगितलं तर खरोखर वाईट वाटेल. इंदिरा गांधी शेवटच्या त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला माहित असेल, जेव्हा ते हे गेले, त्यांचे पुत्र कोणते, संजय गांधी गेल्यानंतर त्यांना ते चंद्रास्वामी वगैरे ती मंडळी होती, सैर भैर झाल्या होत्या आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की ह्या बाबांकडे जा. त्या बाबांकडे ते गेल्या होत्या. आता माझ्या तोंडात शब्द येतो, मी बोलणार. त्या नालायक माणसानं त्या मातेच्या, म्हणजे स्त्री एक माता आहे हो, आणि शिवाय पंतप्रधान, त्यांनाही तसाच आशीर्वाद दिला. त्या झुकल्या आणि ह्यानं आपला पाय इंदिरा गांधींच्या डोक्यावरती ठेवलेला आहे. याचे फोटो
संबंध विदर्भामध्ये आले होते, इथं आले नाहीत नशिबाने. विदर्भातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर मला असं वाटलं होतं की जनता खवळून उठेल, काय चाललंय. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे दिस ब्रेन्स आर कंडिशन नाव प्रोग्राम. एकदा श्रद्धा म्हटलं की तुम्ही काहीच विचार करत नाही. कोणीही असं म्हटलं नाही की एक स्त्री त्यातून पंतप्रधान, तिच्या डोक्यावर पाय ठेवणार याची काय लायकी, कोणीही प्रश्न विचारले नाहीत. उलट लोक म्हणाली पंतप्रधान असावेत ना तर असेल. इतके भाविक, इतके धार्मिक, काय करायचं. आता इथल्या काही स्त्रिया असं म्हणतील, केळेकर मगाधरून तुम्ही बऱ्याच बुवांची गोष्टी सांगताय, बरं वाटतं आम्हाला. पुरुष असेच असतात, बायकाही पाठीमागे नाहीत बरं का. ही पुरुषांची मोनोपल्ली बायकांनी कधीच मोडून काढलेली आहे. एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. मी बायकांचा किस्सा नंतर सांगतो बरं का. मला एक आता नवसाचं काहीतरी चाललं होतं माझं नाव, ते मी जरा विसरते सांगतो. हे नवस देवाला पावतो ना त्याबद्दल पुलंचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. पुलाकडे एक धावत धावत गेले. पुलं म्हणलं, पुलं तुम्ही सगळ्या गोष्टी नाकारता म्हणाले, बुद्धिब्राह्मण्यवादी बुद्धिवादी. अहो काय सांगता तुम्ही देव नवसाला पावत नाही म्हणून. हा तिथं बांधवायला या म्हणाले. बघा मतमावली म्हणून एक देवी आहे, तिथे जर तुम्ही कुठला नवस केला, तुमचा काही हात दुखत असेल, नाक दुखत असेल, कान दुखत असेल, तर मेणाची प्रतिकृती करायची, त्या अवयवाची त्या देवीला व्हायची. खडखत तो अवयव जो आहे ना तो बरा होतो. ते पुलं असं म्हणाले की ह्या माणसाने मला एवढं ठासून सांगितलं की माझा विश्वासच बसला. आणि मी धावत धावत नारू काकाकडे गेलो. नारू काका तुम्हाला काय आजार असेल तर सांगा, त्याची प्रतिकृती करून आपण देवीला वाहू, ते बरा होईल. नारू काका म्हणाले माझी अडचण अशी आहे, मला मूळव्याध आहे. मग पुलं पुढं असं विचारतात, अरे बापरे आता कशाची प्रतिकृती करायची. आणि पुलं इथं थांबत नाहीत, त्याच्याही पुढे जाऊन पुलं असं म्हणतात, ह्या भक्तांनी एकच करावं, आपल्या मेंदूची प्रतिकृती करून देवीला वाहू नये. कारण देवीने जर ते मेंदू दुरुस्त केले ना तर देवीचीच पंचायत होईल. जातो कोण मग. एकदा इथलं सगळे कुद्दे सुटले, इथे बुद्धिब्राह्मण्यवाद आणि इथे चिकित्सा आली, मग जातो कोण. आणि म्हणून ते असं म्हणतात की देवी तुमचे ते दुरुस्तही करणार नाही, जाऊ नका. इतका बुद्धिवाद मी बघापासून तुम्हाला जे सांगतोय, 3 नावं तुम्हाला घेतली ना, तर पुलंचं परत वाचा सगळं, तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक विरोधाच्या पाठीमागे त्यांचा बुद्धिवाद आहे. आणि तो बुद्धिवाद मला पुलंच्या कडनं मिळाल्यामुळं मी असं ठरवलं की नाही, आपणही आता न घाबरता बाहेर पडायचं. मला माहिती आहे हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, लोकांना आवडत नाही, अजिबात आवडत नाही. याच्यावर तुम्हाला आणखीन किस्से सांगितले ना तर काय माझी फजिती झालेली आहे, आता मी सांगत नाही. परंतु आता मी मगाशी जे आलं होतं ना, की लेडीजना बरं वाटत होतं. हे बुवा लोक वगैरे तुम्हाला आचार्य यात्रे कट्टा मला वाटतं तुम्ही निश्चित ऐकलं असेल. हा माझी पत्नी इथे बसलेली आहे. आम्ही दोघांनी तो पार्लर सुरू केला आणि मग त्याच्या आता लागण संबंध मुंबईवर झाले. जवळजवळ 10 यात्रे कट्टे आहेत. तर त्या यात्रे कट्ट्यात एक विशेषांक निघाला होता आणि मी माझ्या गावी, माझी शेती आहे, मी तुम्हाला सांगितलं मला गावात जावं लागतं. महिन्यात 2 ते 3 वेळा मी गावी असतो. गेलो म्हणजे 4-4 दिवस राहतो. असं गावी चाललं होतं. माझ्या हातामध्ये ते विशेषांक होता आणि माझ्या बाजूला एक तरुणी बसली होती आणि ती सारखी त्याच्यामध्ये डोकावत होती, त्या यात्रे कट्ट्याच्या सोयीनेरमध्ये विशेषांकामध्ये. तर मी तिला म्हणालो, तुम्हाला हा अंक वाचायचा आहे का. म्हणजे नाही नाही, हा कट्टा असतो कुठे. म्हटलं हो 10 ठिकाणी आहे का हो. नाही नाही, मला त्या असं कळलं की कोणी कोणत्याही विषयावर तिथे बोलतंय, कोणालाही बोलतंय. म्हटलं कोणालाही बोलता येतं. म्हणाली मला बोलायचंय. म्हटलं जा ना बघ. नाही पण म्हणाले मला का एक सांगा की कुठल्या कट्ट्यावर मी जाऊ. म्हटलं तुम्ही राहता कुठे. ते म्हणजे कुर्ल्याला राहते मी, कुर्ल्याला दवाखाना आहे माझा. मग ती डॉक्टर होती, मला नाही माहिती. ती म्हटली मी डॉक्टर आहे. तिने काय सांगितलं बघा, मी असं आहे म्हणाली. मी म्हटलं काय कुठल्या विषयावर बोलायचंय. तिने तो विषय सांगितला ना, तो नीट ऐका आता. ती म्हणाली असं आहे टिळेकर साहेब. मी तिला सांगून टाकलं, अहो मी त्याचा संस्थापक आहे, तुम्हाला काय बोलायचं बोला माझ्याशी. ती म्हटली असं आहे टिळेकर साहेब, मी डॉक्टर स्वाती भोसले, तिचं नाव स्वाती भोसले, माझा आनंदनगरमध्ये, कुर्ल्याला जे आनंदनगर आहे तिथे माझा दवाखाना आहे. लेडीज स्पेशालिस्ट म्हणून मी इतके दिवस काम केलं, चांगला दवाखाना चालला होता. पण गेले 2-3 महिन्यामध्ये एकही स्त्री माझ्या दवाखान्यात येत नाही. आता मी पुण्याला चालले आहे, धनकवडीला, तिथे एक दवाखाना पाहिला, तिकडे मला दवाखाना उघडावा लागला. म्हणजे काय झालं काय सांगायचं खरं. ती काय म्हणाली ते ऐक तुम्हाला मी सांगतो. ती म्हणाली असं की झालं असं की 3-1 महिन्यापूर्वी माझ्याकडे 6 बायका आल्या आणि प्रत्येक बाई मला सांगत होती की डॉक्टर आम्हाला तपासा, आम्हाला दिवस गेलेले आहेत, पण 10 महिने झाले तरी आता आम्हाला प्रसूती वेदना होत नाही, आम्ही काय करायचं. ती म्हणाली आम्ही 6 जणींना तपासलं आणि 6 जणांना निक्षून सांगितलं की तुम्ही काही गरोदर नाही, तुम्हाला काही दिवस गेलेले नाहीत. हा काय प्रकार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही गरोदर आहात म्हणून. मग शेवटी खनपडीला बसल्यानं तिने सांगितलं की आम्ही राजकोटला पार्वती माकडे गेलो होतो. ज्या बाईनं 11,000 बायकांना फसवलं ती पार्वती मा, तिच्याकडे गेले होते. त्या बायका गेल्या होत्या तिथली. आता तुम्हाला आपलंच मोडत आपल्याला सांगत नाही की कसा त्या बायकांचा विश्वास बसतो वगैरे, काही मला एवढा वेळच नाहीये.
पण त्यामुळे मग त्या तिने विचारलं डॉक्टरनी की एवढं तुम्ही म्हणताय मग तुम्ही आधी माझ्याकडे का नाही आलात? ते म्हणलं नाही, त्या पार्वती माने सांगितलं होतं. लक्षात ठेवा, तुम्हाला दिवस गेल्यानंतर अजिबात कुठल्या डॉक्टरकडे जायचं नाही. कुठल्याही डॉक्टरने जर स्टेथोस्कोप तुमच्या पोटावर ठेवला ना, तो आतला गर्भ जिरून जाईल. कारण मी तो मंत्राने निर्माण केलेला आहे, मंत्राने निर्माण केलेला आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो नाही. मग झालं असं, ही जेव्हा म्हणाली की तुम्ही अजिबात गरोदर नाही, त्या बायकांची चलबिचल झाली. त्या बायका तिला एवढंही म्हणाल्या, ओ आता स्त्रीला जेव्हा दिवस जातात तेव्हा तिच्या ठिकाणी जेवढी म्हणून शुभचिन्ह असतात त्या मातेच्या ठिकाणी, तेवढी आमच्या ठिकाणी, तरी तुम्ही म्हणता आम्ही गरोदर नाही. आणि त्या परत सगळ्या गेल्या आणि आपापल्या वस्तीत सांगितलं, ही डॉक्टर स्वाती भोसले बाई आहे ना, तिचं लग्न झालेलं नाही, अनमॅरिड आहे. तिला काय कळतं दिवस जाण्याचं आणि गर्भारपणाचं, तिच्याकडे जाऊ नका. तेव्हा बायका जायच्या बंद झाल्या, दवाखाना बंद व्हायची वेळ आली. हे सगळं सांगितल्यानंतर मी तिला विचारलं, पण इथं मी आणि आचार्य अत्रे कट्ट्यानी काय करायचंय? पण आमची काही मॅटर्निटी हॉस्पिटल्स नाही आहेत. नाही नाही हो म्हटलं, मला त्या तुमच्या कट्ट्यावरती येऊन भाषण द्यायचंय बायकांसमोर की मुलं कशी होतात. काय म्हटलं, बायकांना तुम्ही सांगणार मुलं कशी होतात 21व्या शतकात? हो म्हटलं, सांगायलाच पाहिजे. मग म्हटलं तुम्ही जा कुठल्या कट्ट्यावरती? नाही, मला तुमच्या पार्ल्याच्या पण कट्ट्यावर यायचं. मी तिला म्हटलं, पार्ल्याच्या अत्रे कट्ट्यावर यायची अजिबात गरज नाही. कारण पार्ला म्हणजे काय, पुणे, दुसरं पुणे, सांस्कृतिक नगरी महाराष्ट्राची, इथे सगळे सुशिक्षित माणसं असतात. तेव्हा ती मला असं म्हणाली, केळेकर चुकतात. ज्या 6 जणी माझ्याकडे आल्या त्यातल्या 3 जणी BSc BEd होत्या. काय समजतंय का? BSc BEd त्या शिक्षिका होत्या. तेव्हा मला तुमच्या पार्ल्याच्या अत्रे कट्ट्यावर येणं भाग ठरतंय. मी त्यांना म्हणालो की या, बरं झालं तुम्ही आता मला ते विचारलं. कारण त्याच वेळेला आम्ही आचार्य अत्रे कट्टे मोबाईल केले होते. मोबाईल म्हणजे काय, काही चाळकरी मंडळी, काही झोपडपट्टी मंडळी कट्ट्यावरती येऊ शकत नाही, म्हणून आम्ही डोंबारी कसा जाऊन खेळ करतो तसे आम्ही जाऊन अत्रे कट्टा असे आम्ही 10-15 माणसं जायचो, स्पीकर काढायचो, यावो खाली यावो खाली, काहीतरी वैचारिक मंथन असं आम्ही करायचो. त्या तिथे या डॉक्टर स्वाती भोसले तिथे येऊन मुलं कशी होतात हे ज्ञान 21व्या शतकामध्ये लेडीजना देत होत्या. आता आपण कुठे कितपर्यंत पोहोचलोय हे तुम्हीच सांगा. मी नावांशी तुम्हाला सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर मी गावी आलो, ती पुढे गेली. गावावरती आल्यानंतर बघतो तर माझं सगळी पिकं जळून चाललीत. मी म्हटलं झालं काय, 2 माणसं आपण ठेवली होती पाणी द्यायला, ही गेली कुठं? गावाला आली काय गंमत तुम्हाला सांगतो. रोज कुठली तर कुठली तीर्थयात्रा असते, रोज कुठल्या ना कुठल्या मंदिराचा जीर्णोद्धार असतो, रोज कुठलं काय काय कुठूनही धर्मकांड काढलीत, कोणी पैसे कमवायचे धंदे, त्याचं काय धर्मप्रेम वगैरे काही नाहीये. आणि श्राद्ध जर असेल ना तर आणखीन मजा. सर्व गाव ते जेवणासाठी जातो दिवसभर, ते पिकं जळू देत नाही तर आणखी काय. बरं, तो कावळा जायला काही कळत नाही बाबा. त्याच्या मनात कधी जेवायचं असतं कधी नाही असतं काही सांगता येत नाही. तो कावळा शिवेपर्यंत उठता येत नाही, तास तास असला प्रकार तिथे चालतो. मग तेवढ्यात हे 2 जण डुलत आले. मी वैतागलो, कारण मी पाणी सोडलं होतं, इंजिन चालू केलं आणि मी आपलं पुस्तक घेऊन वाचायला लागलो. वाफा भरला की बंद करायचा, दुसऱ्या वाफ्यात द्यायचं. समोर आनंतर मी चिडलो, अरे काय कळतं की नाही तुम्हाला, हे पिकं जळून त्याला गेला ना कुठे. मी एवढा चिडतोय ते अक्षरशः कुठल्या तरी देवाची जणू काय त्यांची गाठभेट झाली आहे अशा शांततेने मला म्हणाले. त्यातला एक जण मला म्हणाला, गंप्या साहेबांना सांग जरा, सांग तूच सांग, लय असं म्हणतात दैवी शक्ती कोणाच्या अंगात नाही आणि नवसाने पुरं होत नाही, सांग जरा. काय भाऊ सांग, मलाही सांग, मला कळू दे काय झालं, कुठे कोण तुम्हाला भेटलं. तो म्हणाला, असं बघा आपलं गाव देहू आहे का? हां. देवगावाच्या पुढं आळंदी आहे का ज्ञानेश्वराची? हो आहे. त्याच्या पुढं मरकळ गाव आहे का? म्हणलं आहे, कारण तिथं फुल शेती असते आणि मी शेतकरी असल्यामध्ये बघितली होती. म्हटलं मग त्याचं काय? तिथं एक ताई महाराज आलात म्हटला, एक बाई आला ताई महाराज आहेत. म्हटलं त्यांचं काय? त्या म्हणला ज्या बाईला मूल होत नसतं त्यांना मूल देतात. काय सांगितलं म्हटलं, नुसतं आशीर्वादाने मूल, एक बाई दुसऱ्या बाईला आशीर्वादाने मूल देते. 20व्या का 21व्या शतकातला चमत्कार आहे. अरे कसं ते मला सांग. त्याने मला डिटेल सांगितलं. तर म्हणलं असं आहे की ज्या बाईला मूल पाहिजे असेल त्या बाईच्या समोर जाऊन बसायचं, त्या ताई महाराजांच्या समोर बसायचं. मग ती काय करते, ती निरखून तिच्या पोटाकडे बघते आणि विचारते काय पाहिजे, मुलगा का मुलगी. आता 90% बायका काय सांगतात हे मी तुम्हाला सांगायला नको, कारण त्यात पुन्हा अंधश्रद्धा की जर मुलगा नाही झाला तर बाप नरकात जातो. कारण काय, ते प्रेत असं पडलेलं आहे. मग तो पोरगा त्याला पाणी पाजतो त्या अंगठ्यानी, ते पाणी सगळं वाहून जातं. जिवंत असताना बापाची कधीही चौकशी केली नाही आणि आता पाणी म्हणून मुलगा पाहिजे. मग 4 मुली झाल्या तर 5वा मुलगा. तेवढी वाईट अंधश्रद्धा आहे बघा. म्हणून तिथेही जाणाऱ्या बायका काय पाहिजे म्हणून सांगतात तर मुलगा. म्हटलं बरं बरं आता मला सांग. तर म्हणाला बायका सांगतात मला मुलगा पाहिजे. मग ती बाई म्हणाला ताई महाराज, त्या बाईच्या पोटावर असा हात फिरवते. म्हटलं मग काय होतं? मग मुलगा होतो.
असा हात मुलगा होतो. आता म्हटलं काय चुकून एखादी बाई म्हणाली की मला मुलगी पाहिजे, मग नाही म्हटलं, मग उलटा हात फिरवते. उत्तर तयार. आता ज्या ठिकाणी एवढं उत्तर तयार आहे ते खरं नका वाटणार तुम्हाला, पण आता प्रश्न तर काहीतरी विचारला पाहिजे. नारळीकर म्हणतात त्याप्रमाणे आपण प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणून मी आपला प्रश्न विचारला, गड्या सगळं खरं रे, पण असा आणि असा हात फिरवताना चुकून त्या बाईचा हात मध्येच कुठे अडकला तर काय होईल. हो म्हटलं, हे तर विचारच नाही केला मी. म्हटलं आता विचार कर. मग पुढं तो मला अजून माहिती सांगतोय, पण साहेब तुम्ही आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं बोल. आपल्या गावातनं 9 बायका गेल्या होत्या त्या बाईकडे, ताई महाराजांकडे, आणि त्यांना मुलं झाली. म्हटलं झाली का? बर. कुठल्या गावातल्या गेल्या होत्या? देहू गावातल्या. तिथं तो तुकोबा जन्माला आला. तो 350 वर्षापूर्वी काय म्हणाला? अरे ऐसे नवसाये पुत्र होती तर का कारणे करावा लागे पती. त्या गावातल्या 9 बायका जातात. तुकोबा किती खालपर्यंत पोहोचला हे तुम्ही बघा. आता असला हा सगळा प्रकार चाललेला आहे अंधश्रद्धेचा. कुठं तुम्ही थोपवणार आहात त्याचं काही मला कल्पना येत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचे महाराष्ट्र सरकार जे पाय धुवून पाणी पितात ना, ते सरकारने काय करावं? अहो ते एसटी सोडल्या, शिवाजीनगर वरनं खास एसटी सोडल्या, आणि त्या एसटीचं नाव काय माहिती का? महिन्यावरती ताई महाराज स्पेशल. जा बायांनो आणि घ्या पोटावरनं हात फिरवून. कोणतं सरकार? जे उठता बसता ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, रझा कर्वे, महर्षी शिंदे, आंबेडकर यांची नावं घेतं ना ते सरकार. कारण सरकारला तेच पाहिजे की तुमचे ब्रेन कंडिशन होऊ द्यात, तुमचे ब्रेन प्रोग्राम होऊ द्यात, म्हणजे ते मजा मारायला मोकळे. केव्हा तरी विचार करणार आहात का नाही ह्या गोष्टी अशा शक्य नाही. ही एवढी बुवाबाजी खूप झाली. मी ह्या जास्त बुवाबाजीवरती बोलत नाही. एक विनंती करतो, कुठलाही बुवा, कुठलीही माता आणि कुठलाही स्वामी आणि महाराज तुमचे प्रश्न प्लीज सोडवणार नाही. तुमचे प्रश्न तुम्हालाच सोडवावे लागतात. आणि हे जर तुम्हाला पटत नसेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे विश्वाचा देव आणि माणसाचा देव. त्याच्यामध्ये सावरकरांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की देव तुमचा काही गुलाम नाहीये की तुम्ही दरवेळेला मला हे दे, दरवेळेला मला ते दे. तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवायचे आहेत. त्यांनी काय जग वगैरे निर्माण करायचं तुमच्या करता निर्माण केले. आता तुम्हाला कोथिंबीर पाहिजे असेल ना तर तुम्ही ते कोथिंबीरचे धणे टाका, दाणे, आणि कोथिंबीर काढा. त्याला नका सांगू पाऊस पाड, त्याला नका सांगू ऊन दे. इतकं सावरकरांनी स्पष्ट ते लिहिलेलं आहे. त्या मित्रांनो एक विनंती करतो की यापुढे तरी निदान चमत्कार करणाऱ्या बाबाकडे तर नाहीच नाही, परंतु तुम्हाला एक सांगतो, मी हा अनुभव काय घेतलाय. तुम्हाला अत्यंत उद्विग्न झालं असं वाटतंय, तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडीच्या देवापुढे उभे राहा 5 मिनिटं आणि कामाला जाण्यापूर्वी सांगा, देवा मी आता बाहेर पडतोय, मी कोणाचंही वाईट करू नको देऊ. आणि रात्री झोपताना 5 मिनिटं, 5च मिनिटं, 6वं नाही, 5 मिनिटं देवाला प्रार्थना करा. जो कोणी असेल तुमचा आवडता देव असेल किंवा तुम्ही नास्तिक असलात तर एखाद्या शक्तीला तुम्ही सांगा की आज माझ्या हातून जर कोणाचं वाईट झालं असेल तर हे परमेश्वरा, हे ईश्वरा, हे नियती, हे निसर्गा मला माफ कर. यू ट्राय टू कंडिशन युअर सेल्फ. बघा तुम्हाला कितीतरी परमानंद शांती निश्चितपणे मिळेल. तुम्ही कुठल्याही बापूच्या समोर जाऊन बसणार नाही, कुठल्याही बुवाकडे जाणार नाही. तुम्ही हे फक्त 10 मिनिटांमध्ये तुमचे ब्रेन कंडिशन होतात की नाही ते बघा. एवढं सगळं सांगितल्यानंतर अत्यंत घातक अशा 2 अंधश्रद्धेकडे मी येतो. त्या घातकच आहेत. एक म्हणजे जात आणि दुसरी जे ज्योतिष. जात पाळणं ही खरोखरच अंधश्रद्धा आहे, फार मोठी घातक अंधश्रद्धा आहे. आज काही त्याच्यावरती मी फारसा बोलणार नाही, पण या जात आणि ज्योतिषाने माझ्या आयुष्यात काय वादळ उठवलं होतं ते आता तुम्हाला खरंच सांगतो. मी मग सांगूनच टाकतो. नाही त्याचं असं झालं, मी BSc झालो. माझे वडील, खरं वडील नाही म्हणा, बापच म्हणावं, कारण त्या काळचे जे होते ना ते बाप होते. आमचा धंदा भाजीबाजार म्हणजे भायखळा भाजी बाजार, तिथे आमचा गाळा होता. आणि वडील वाटत बघत होते हा कधी ग्रॅज्युएट होतो. तो BSc झाल्यावर वडील म्हणले, काय रे झाला का तू ग्रॅज्युएट? म्हणलं झालो. बरं झालं म्हणला, आता आपल्या गल्ल्यावर जाऊन बसायचं, आपल्यामध्ये जास्त शिकत नाहीत. म्हणजे बापाला वाटलं की ज्याला आपल्या जातीमध्ये शिकणं पाप की काय, म्हणजे आपल्यामध्ये असं जास्त शिकत नाही. म्हणलं बरं झालं. आणि इतकं बोलून वडील थांबले नाहीत. त्यांनी 4 पोरी माझ्या समोर आणून उभ्या केल्या जातीतल्या. कर लवकर, यातली कुठली कर पण मोकळा हो. त्या काळी बापाच्या विरुद्ध बोलणं एक फार मोठं साहस असायचं हो. त्या काळी आम्ही म्हणतोय 40 वर्षापुरचा काळ सांगतोय म्हणून म्हटलं. ते वडील नाही, ते बापच. त्यांना बाप हा शब्द योग्य. आता काय करत, त्या 4ही मुली पाहिल्या, त्या सगळ्या हिडिंबाच्या सख्या बहिणी होत्या. आता त्यातल्या कुठल्याही हिडिंबेशी लग्न करण्यापेक्षा त्या तिथले जाऊन जीव देणं
त्या तुमच्या अरबी समुद्रामध्ये हे जास्त सुखदायी आणि आनंददायी होतं. आता वडिलांना नाही कसं म्हणायचं म्हणून वडिलांना म्हणत नाही मला MSc करायचं आहे, तर MSc झाल्यानंतर मी करतो. मी MScला ऍडमिशन घेतली आणि वडील वाटच बघत होते मी MSc कधी होतो. पुन्हा एकदा वडिलांनी चढती ती भाजणी असते ना, चढती भाजणी रूपाच्या बाबतीतली, त्याच्या 4 मुली परत उभ्या केल्या. मी BSc MSc झाल्यावर झाला तू MSc, हे बघ आणल्या 4. आता काय करतो बोल. अरे बापरे, आता काय करावं. मी त्या DRE नावाचा कोर्स आहे तिकडे गेलो, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इन रेडिओ इंजिनिअरिंग, तुम्ही ऐकलं असेल. तो साधारणतः BSc नंतर करतात तो. पण बाप काही माझा ऐकायला तयार नाही. तो म्हणाला तू ते DRE कर, PRE कर, नंतर नको करूस, आता तुला लग्न करावंच लागेल. मी इतका घाबरून गेलो की जर मग आता काहीतरी नाही केलं तर म्हणेल त्या हेडीबेशी आपल्याला लग्न लावावं लागेल. म्हणून मी एक ठरवलं की आपली मुलगी आपणच बघावी, होय की नाही. म्हणून मी ठरवलं की मुलगी बघायची, उद्यापासून मुलगी बघायची. दुसऱ्या दिवशी रस्त्यावर आल्यावरच सगळ्या मुलींकडे मी बघायला लागलो. मी जरी मुलींकडे बघायला लागलो तरी मुली काही माझ्याकडे बघेनात. कारण काय माहीत नाही, कदाचित तो लाईट जो पडतो तो काळ्या जर वस्तूवर पडला का तो लाईट परत जात नाही, तो ॲब्सॉर्ब होतो, त्यामुळे नजरेत भरणं काही जमेना. आता काय करायचं. ह्याला बाप तिकडं खविशासारखा थांबलाय माझ्या, आणि ह्या पोरी तर बघायला तयार नाहीत. शेवटी आता मग अशी म्हटलं कोण गेले युवावाणी, त्यावेळेस बघा युवावाणीमध्ये मी जायचो कथा वगैरे करायला. तर तिथे एक मुलगी कविता वाचून द्यायला यायची, कविता वाचायला. तिला मी पाहिलं, अरे म्हटलं हे बरी दिसते बरं का, इथं गळ टाकून बसायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, तिची कविता वाचून होईपर्यंत स्टुडिओच्या ते खाली ते हे जिना आहे, त्या जिन्यात दबून असं दबा धरून बसलो. आणि ती आल्यानंतर खाली म्हटलं तुम्ही आता कविता वाचल्या का. ओ हो, काय सुंदर कविता. पण मला ऐकायला नाही मिळालं. आपण जरा कॅन्टीनमध्ये ऐकवता का. या कवी लोकांची एक वेगळी जमात असते, तुम्हाला माहिती आहे का. तुम्हाला सावध करतो. कवी जर कधी या फुटपाथने येताना दिसला ना तुमच्या ओळखीचा, तर तुम्ही त्या फुटपाथने जा, कारण तो तुम्हाला अक्षरशः रस्त्यात गटारी परत सापडलाच. आत्ताच झाली, मला आत्ताच लिहिली बघ. ऐक, भर दुपारची वेळ, पाय भाजतायत, ऊन आपल्याला भाजताय, आणि हा सांगतो तू मला भेटली चांदण्यात. अरे कसलं चांदणं बोडक्याचं, त्याला इथं काय झालंय. ऐकत नाहीत. अशी ही जमत आहे. तेव्हा तुम्हाला आधी अलर्ट करून ठेवतो. आणि इथं तर काय मीच म्हणतोय की वा 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 मला ऐकवा. मी गेलो, त्या पोरीने काय केलं, ते वही उघडली. ती बिचारी इमाने इतबरे त्या वहीत बघून ती कविता वाचते, आणि मी इमाने इतबरे तिच्या तोंडाकडे बघतोय. असं एकदा घडलं. परत आणखीन 1 महिन्या 2 महिन्यांनी परत असाच प्रकार घडला. दबा धरून बसलो. परत ती आली, म्हणजे तुम्ही वाचलं का आता. हो काय सुंदर, पण मी नाही ना ऐकलंय, आपण कॅन्टीनमध्ये जाऊ. असं 3दा मी केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे किती दिवस असं चालायचं, त्यापेक्षा आपलं सरळ विचारलेलं बरं. म्हणून त्या मुलीला मी विचारलं, अहो तुम्ही जेवढ्या चांगल्या कविता करता, परंतु मला एक सांगा, तुमचं लग्न झालं, तुमच्या नवऱ्याला जर कविता आवडत नसतील तर तुमचं आयुष्य फुकट आहे का जाणं. अय्या खरंच की माझ्या लक्षात नाही ना. लक्षात आलं, मग आता लक्षात घ्या, मला किती कविता आवडतात. तुमच्याकडे 2च प्रश्न आहे, एक तर तुम्ही माझ्याशी लग्न करा, नाहीतर मी तुमच्याशी लग्न करतो. मग ते झालं. ते म्हणलं हो हा पर्याय मला कुठलाही चालेल. आता गंमत अशी झाली, मी गेलो वडिलांकडे जिंकल्यासारखा, माझ्यासाठी मुली पाहू नका, मी मुलगी पाहिलेली आहे. वडिलांना बरं वाटलं. बरं कसं का होईना, तुझं तू काय नाव आहे तिचं. मी म्हटलं खांबेकर. काय खांबेकर, कोण आहे खांबेकर. असं काय माळ्यामध्ये नाव असतं का. म्हटलं माळ्याचं नाव नसतं तसं, कारण माळ्यामध्ये भुजबळ ही नावं. म्हटलं माळी नाहीये. माळी नाही, अंगावरती विंचू पडावा ना तसे वडील ओरडले. माळी नाही, मग कोण आहे. म्हटलं शिंपी आहे. जरा घाबरत बोललो, शिंपी आहे. शिंपी. आता वडिलांना बरं वाटावं म्हणून ते शिंपी नाव मी कसं उच्चारलं परत माहिती का. अहो शिंपी म्हणजे कोकणस्थ नामदेव शिंपी. मला वाटतं ते कोकणस्थ ब्राह्मण वगैरे असं म्हणतात ना, तसं काहीतरी म्हटल्यानंतर वडील म्हणतील हा मग काय तसं काय नाही. अरे म्हणजे शिंपीच ना, काय अक्कल का तुला. एवढा तू शिकला, अरे आपण कोण ते कोण म्हणजे काय मला कळलं नाही. म्हणजे अरे आपली जात तेवढी श्रेष्ठ, ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ. त्या ते भट म्हणायचे भट, त्या भटांपेक्षा आपली जात श्रेष्ठ. मला पहिल्यांदा एक शोध लागला की माळी जात सगळ्यात टॉपला आहे. हे आपल्याकडे धमाल असते. मात्र जो तो म्हणत असतो मी टॉपला तू खाली, हा मला शोध लागला. मी म्हटलं आता विचारावं जरा वडिलांना, आपली माळी जात श्रेष्ठ ती कशी काय. वडील म्हणले इकडे आपण माळी म्हणजे फुलमाळी, आपण फुलं पिकवतो तेव्हा ही बट देवाची पूजा करतात. मग आपण जर नाही फुलं पिकवली त्यांना पूजा करता येईल काय. म्हटलं अजिबात नाही करतात. मग श्रेष्ठ कोण. म्हटलं आपण. पटलं मला, लॉजिकली पटलं. दुसऱ्या दिवशी बायको आली माझी, होणारी बायको म्हणजे. म्हटलं इकडे आपलं लग्न होणार नाही. का ते वडील म्हणतात की शिंपी खालचे आहेत, माळी सगळ्यात श्रेष्ठ जात आहे, त्यामुळं
आम्ही फुलं फुलं पिकवतो आणि त्यामुळे देवाची पूजा वगैरे करता येते, तेव्हा तुमची जात खालची आहे, ते वगैरे लग्न होणार नाही. ती गेली बापाला सांगायला. त्या बापाने परत निरोप पाठवला, जा त्यांना जाऊन सांग, अरे तुम्ही माळी पण आम्ही शिंपी, आम्ही शिंप्याने कपडे शिवले नाही तर तो तुमचा देव आणि तुम्ही अरे तसेच बसाल. हे सगळं ऐकल्यानंतर म्हटलं आले किती दिवस चालायचं, हे वस्त्रारण भलतच चाललंय म्हटलं, म्हातारे व्हायचो आपण. मी माझ्या बायकोला म्हटलं तू तिकडे जाऊन सांग, मी इकडे जाऊन सांगतो, बऱ्या बोलाने लग्न माझं आमचं लावून द्या, आता पळून जाऊ, मग तुमची नाराजगी होईल. मग कसं तरी ते दोघं बाप आमचे, तोही कर्दन काळ माझा बापही कर्दन काळ, इंटरकास्ट मॅरेज 40 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी सांगतोय मी, ते कसे कसे तयार झाले. पण हे 2 बाप तयार झाले, पण आणखीन एक बाप आमचा आकाशात हिंडत होता, त्या आम्हाला कुठं पत्ता. त्या मुलीचा बाप म्हणाला, त्याला म्हणत ती पत्रिका घेऊन ये. त्या आमच्या बापाने पत्रिका केली होती, बापाला ती पत्रिका दिली पाठवून. त्या बापाने निरोप पाठवला तिच्या बापाने, तिला म्हणाव हे लग्न होणार नाही कारण पत्रिकेत मंगळ आहे त्या पोराच्या. मुलगी आली मला सांगायला की बाप म्हणतो की पत्रिकेत मंगळ आहे त्यामुळे 6 महिन्यात तुझा नवरा मरेल, म्हणजे मी म्हटलं उत्तम, 6 महिन्यात दुसरा चान्स. आता काय करायचं, हे सगळं मंगळाचा काय संबंध आमच्याशी. शेवटी मी तुम्हाला सांगतो, आम्ही असं ठरवलं काय आता या लोकांचं कोणाचं ऐकायचं नाही, म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की लग्न करायचं. आणि आम्ही हॉल बघायला गेलो, काय हो सांगायचं, सगळे हॉल बुक. एकच दिवस, त्याला काय षष्ठी म्हणतात वाटतं, षष्ठी. या इथं तुमचा अवंतीबाई गोखले हॉल आहे बघा, इथे अवंतीबाई गोखले हॉल. तो म्हणाला हे बघा इतर वेळेला एवढा रेट असतो पण षष्टीला कोणीच लग्न करत नाहीत, म्हणून निम्म्या किमतीत तुम्हाला देतो. मी म्हटलं षष्टीपेक्षाही वाईट मुहूर्त आहे का, तो द्या, 1/4 मध्ये मिळेल ना. आम्ही षष्टीला लग्न केलं आणि 6 महिने काय हो, आता आमच्या लग्नाला 35 वर्ष झाली. या हाजी इस्माईल मध्ये मी डबल रूम मध्ये राहत होतो. गर्वाने सांगतो, तुम्ही माझ्याकडे आलात तर माझ्या 3 गाड्या आहेत, माझा फार मोठा फ्लॅट आहे आणि बाकी जाऊन मरू द्या, म्हणजे माझी समृद्धी काही बंगलाने मला काय केलं नाही. मी मेलो, खरंच सांगतो, शपथ सांगतो मी मेलो नाही. तुमचा विश्वास बसतोय ना, तर हा आतला प्रकार आहे. ह्या जातीवरनं तुम्हाला मित्रांनो जात बदलली, जात सोडली पाहिजे. ह्या जातीने काय, ही जात ही फार मोठी अंधश्रद्धा आहे. मी एक किस्सा सांगतो आणि मग मी ज्योतिषाकडे येतो बरं का. ती काय किस्सा आहे माहितीये का तुम्हाला, माहिती पानिपतची लढाई. तर तो कोणतं मोहम्मद अब्दाली तिकडनं आला शहा, आणि रात्रीची वेळ होती, यमुनेच्या या तीरावरती पेशव्यांचं सैन्य होतं, म्हणजे मराठा सैन्य, आणि या बाजूला अब्दालीचं सैन्य. हा किस्सा तुम्हाला माहित असेल तरी पण सांगतो. आणि या बाजूला अब्दालीचं सैन्य उतरलं होतं आणि अब्दाली सहज रात्रीचं बाहेर पडला आपल्या सरदाराला घेऊन. तर त्याला असं दिसलं की पलीकडे ठिकठिकाणी आगी लागलेल्या आहेत, बारीक सारीक अशा आगी लागलेल्या आहेत. तर त्याने सरदाराला विचारलं, आपलं ये क्या बात है, ये धुआं कैसा, ये आग कैसी. तेव्हा तो काय म्हणाला माहितीये का, काविन ये जो लोग है ना वो मराठा सैन्य है उनका, कारण वो मराठा लोग जो हिंदू है और हिंदू धर्म में जात नाम का एक चीज रहता है. हा जाती, हिंदू धर्मामध्ये जाती नावाचा एक प्रकार असतो. एक जात दुसऱ्या जातीच्या हातचं खात नाही, म्हणून ह्या वेगवेगळ्या चुली मांडलेल्या आहेत. एवढं ऐकल्यानंतर अब्दाली आनंदाने नाचायला लागला. अरे बहुत खूप, बहुत खूप. त्याचं पुढचं वाक्याच आहे, अरे बहुत खूप, खूप काही तूने. अरे जो खाने के लिए इकट्ठे नहीं आते वो लड़ने के लिए क्या इकट्ठे आएंगे, हे अब्दालीचं वाक्य आहे. काही शानपण. आणि आता परवा तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवरती की आंतरजातीय लग्न केलं म्हणून त्या मुला मुलींना झाडाला बांधलं. पंजाबमधली का हरियाणामधली गोष्ट आहे, टीव्हीवरती दाखवली होती. चापकाने फोडून काढलं आणि शेवटी जाळलं. हे आमच्या देशात घडतंय जातीवरनं. तुम्हाला विनंती आहे, विशेषतः लेडीजना विनंती आहे की कसा पट करूया आपण, यापुढे येणारी सून ही आंतरजातीय असेल, जावई हा आंतरजातीय असेल, हे करा. आणि मग तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या जाती सकट सगळ्या अंधश्रद्धा मोडण्याचा प्रयत्न करा. त्या जेव्हा मोडल्या जातील ना, अशा 4 अमेरिका तुम्ही खिशात घालाल, एवढा आपला देश मोठा आहे, प्रचंड लोकसंख्या, प्रचंड ऊर्जा आहे आपल्याकडे. पण या अंधश्रद्धा, कारण अंधश्रद्धा हे विकासाच्या गाडग्याला पडलेलं भोक आहे. तुम्ही कितीही पाणी वरून होता, हे गाडगे कधी भरलं जाणार नाही जोपर्यंत हे भोग तुम्ही अंधश्रद्धेचं बुजवत नाही तोपर्यंत. म्हणून मी इथे बेंबीच्या देठाबद्दल ओरडून सांगतोय की ह्या अंधश्रद्धा गेल्याच पाहिजे. इतरांनी गेल्या की नाही आम्हाला काही घेणं नाही देणं नाही, पण आम्हाला सुधारायचं. सावरकरांनी जे सांगितलंय त्याच्याबरोबर, सावरकर तर इतकं सुंदर म्हणतायत की आपण सगळे आपले धर्मग्रंथ वाचून काढूया आणि जे आता काळाच्या कसोटीला उतरतील हे आपण ठेवूया आणि त्यावरती आपण राष्ट्र बांधूया. आणि जे उतरणार नाहीत त्यांना वंदन करूया. का, केव्हा तरी त्यांनीही आपलं भलं केलं वाटतं की त्या काळी शक्य आहे, म्हणून त्यांना वंदन करूया. सावरकरांची भूमिका काय बघा, आणि मग आपण माळ्यावर त्यांना ठेवूया. याच्यापेक्षा आणखीन काय सावरकरांनी सांगायचं.
हे सगळं सांगितल्यानंतर मी अतिशय तुमच्यापैकी आता बरेच जण मला रागवतील माझ्यावरती, अशा एका अंधश्रद्धेकडे वळतो. किती वाजले किती आपल्याला, केव्हा किती वेळ आहे आपल्याला? आपल्याला 15-20 मिनिटं आहेत का? माझ्या मते, तुम्हाला पटतं की नाही बघा, माझ्या मते या देशाचा घात 2 अंधश्रद्धांनी फार केला. एक जात मी तुम्हाला सांगितलं, आणि दुसरी ज्योतिष. ज्योतिष जातीने सर्व हिंदूंना, सर्व भारतीयांना दैववादी करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आक्रमण झाली. आणि आम्ही काय करत राहिलो? आम्ही सोमनाथचं जेव्हा मंदिर फुटत होतं, 24 वेळा मंदिर फुटलं. आम्ही काय केलं? त्यावेळेला आम्ही 100-150 आमचे पुजारी काय म्हणतात, काय म्हणतात, ते पुरोहित बसवले होते रांगेने, आणि तेवढे 100 गणपती पाण्यात बुडवले होते. आणि आम्हाला खात्री होती की गणपती किंवा काय देव असेल तो आमचं रक्षण करेल. नाही झालं. हा दैववाद, हा मी जो म्हणतो ना की देवावरती विसंबून राहायचं, पण हे आपण विसरतो की देव, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, देवाने तुम्हाला हे विश्व निर्माण करून दिलेलं आहे, याचं रक्षण करणं काम तुमचं आहे, देवाचं नाही. हे आम्ही विसरलं म्हणून 24 वेळा सोमनाथचं मंदिर फोडलं गेलं. आणि आणखीन काय आक्रमण झाली, आणखीन काय आमची मंदिरं गेली. त्याचं कारण हेच आहे की ज्योतिषशास्त्राने आम्हाला काय सांगितलं? तुमच्या कपाळावर जे लिहिलं असेल तसंच होणार. मग ते काय ज्योतिष हो? कोणी कपाळ बघून काय भविष्य सांगतं, कोणी हात बघून काय सांगतं, कोणी ते पाय बघून खायचं, तळपायाच्यावर पण लोक आहेत ते बघून सांगतं. आणखीन काय काय तुम्हाला दाखवायला सांगतील, आणि काय काय तुम्ही दाखवायला मला माहिती नाही. पण सगळा अत्रटपणा आहे. का बरं अत्रटपणा आहे? लक्षात घ्या. काय म्हणतं ज्योतिषी? ज्योतिषांचं असं म्हणणं आहे की वरतीचे ग्रह फिरतात ना, मंगळ, बुध, गुरु वगैरे, त्यांचा म्हणे आपल्यावरती बरा किंवा वाईट परिणाम होतो. म्हणजे त्यातले काही ग्रह काही वेळा तुमच्यावर भयानक चिडतात, आणि काही ग्रह तुमच्यावरती खुश असतात. म्हणजे ग्रहाचा परिणाम तुमच्यावरती होतो. दुसरं काय गृहीत आहे बघा, नुसतं आता गृहीत ऐकून घ्या की तुम्ही कोण होणार हे आधीच ठरलेलं असतं. आणि कोण ठरवतं? तर तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा जे आकाशात जी ग्रहस्थिती असते ती तुम्ही जी पत्रिकेत लिहिता, त्या पत्रिकेच्या प्रमाणे तुम्ही पिऊन होणार का, तुम्ही मॅनेजर होणार का, तुम्ही दहशतवादी होणार, तुम्ही काय होणार, हे सगळं पत्रिकेत लिहिलं असतं. हे त्यांची गृहीत आहे. आणि तिसरं गृहीत असं आहे, परंतु जर काही असं अघटित घडणार असेल तर तुम्ही जर काही यज्ञविज्ञ केला, काही इथे खाली केलं ग्रहशांती, तर ते संकट टळतं. म्हणजे गंमत बघा, यातला विरोधाभास बघा. म्हणजे कोण तो परमेश्वर नियती असेल त्यांनी समजा की तुमच्या आयुष्यामध्ये असं एक प्रकारचं काहीतरी संकट येणार असं ठरवलेलं आहे त्या पत्रिकेप्रमाणे. आणि हे काय सांगतात टिकोजी ज्योतिषी की आमच्याकडे या, मग तुम्हाला आम्ही उपाय सांगतो, मग ते टळेल. असं टळणारे म्हणजे तुम्ही परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ का? तुम्ही परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ का? समजा एक धरून चालू की परमेश्वर कसं कोणाचं वाईट लिहितच नाही म्हणून, पण लिहिलं, समजा आपण धरून चालू की लिहिलं कोणाला तरी, ते शिक्षा म्हणून त्यांनी वाईट लिहिलं, मग ती शिक्षा भोगली पाहिजे. ती शिक्षा टाळता का म्हणे? पटतंय की नाही तुम्हाला? तर हा जो प्रकार आहे की त्याचा परिणाम होतोय, किती दादांत खोटं आहे ते लक्षात घ्या. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, श्रद्धा का अंधश्रद्धा हे तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण तुम्हाला समजू शकतं किंवा लॉजिकली. मी तुम्हाला पटवून देतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिल्यांदा, यांचा काहीही आपल्यावरती परिणाम होत नाही. हे जगातल्या 196 शास्त्रज्ञांनी पत्रक काढून सांगितलंय की ह्या प्लॅनेटचा आपल्या जीवनावरती काहीही बरा किंवा वाईट कसलाही परिणाम होत नाही. हे शास्त्र नाही. हे सांगून किती वर्ष झाली? जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वी असं पत्रक निघालंय नेचर नावाच्या मासिकामध्ये, आणि मराठी विज्ञान परिषदेने ते छापलंय. तरी पण ह्या लोकांनी बोध घेतलेला नाही. दुकानं आपली चालूच ठेवली लोकांना फसवण्याची. मला सांगा काय, हा तो शनी आहे, या शनीला ठरवलं उद्या त्या टिळेकर नावाचा माणूस आहे ना, हा फार आपल्याविषयी वाईट वाईट बोलतो, याचा विश्वासच नाही शनीची 7.5 वगैरे त्यातल्या गोष्टीवरती. मग तो माझं कसं काय वाईट करणार? मग हे काय सांगतं ते ऐकण्यासारखं आहे. नाही म्हटलं ते काय आहे की तुमच्यावरती अवकृपा करायचं ठरवलं ना, तर म्हणे ते म्हणजे खाली येतात ते काय, चला टिळेकरांना धरूया खाली, मारूया 2 लाफा आणि जाऊया परत वरती फिरायला, असं काय का? नाही असं नाही. मग काय नाही म्हणजे ते तिकडनं किरण त्यांच्याकडनं एक रेडिएट करतात. आता ही गंमत बघा. म्हणजे समजा उद्या शनीने ठरवलं की या टिळेकर नावाच्या माणसाला धडा शिकवायचा, आणि त्या शनीने आपला तो किरण सोडला, मग तो किरण काय करणार? पहिल्यांदा त्याला नवग्रह येणार आडवे, कारण हे सगळे असे ग्रह फिरतात त्याच्या वाटेमध्ये, बाजू ऑटो त्याला करावं लागेल, बुध बाजूला वा, गुरु बाजूला वा, कारण मला कुठे जायचंय, मला पृथ्वीवर जायचंय कारण मी पृथ्वीवर राहतोय. असं करत 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 तो पृथ्वीवरच्या जवळ आला की पृथ्वी पण बेटी स्थिर नाही हो, ती अशी फिरते स्वतः भोवती. त्यामुळे तिच्या भोवती फिरता फिरता परत ती सूर्याभोवती फिरते. म्हणजे त्याची कशी ससे होलपट होणार ती बघा. म्हणजे तो त्या पृथ्वीवरती तो किरण हिंडत जाणार, तो काय बघणार? ते
इंडिया कुठे आहे, त्याला इंडिया पाहिजे, त्याला अमेरिका नको, चायना नको, जपान नको. आणि तो बघणार कुठे आला इंडिया, कुठे आला, हा इंडिया आला. मग इंडिया नुसतं सापडून चालत नाही हो, त्याला महाराष्ट्र बघावं लागेल, कारण मी महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे तो महाराष्ट्र आला. मग बघणार मुंबई कुठे आहे, मुंबई 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 मुंबई, आई मुंबई आहे. मग मुंबईत हा राहतो कुठं, अंधेरीला, ईस्टला, पूर्वेला. मग तो किरण काय करणार, पूर्वेला येणार. ते कसं काय 1000-1500 काय सोसायटीमधनं तो नेमका माझ्या सोसायटीच्या अमृत वर्षामध्ये येणार, ज्याला आम्ही टिळेकर हाऊस म्हणतो आता, तिथे येणार आणि माझ्या घरची बेल वाजवणार. आता माझी मिसेस इथे बसली म्हणून, पण समजा ती मिसेस इथे नसती किंवा आता तो समजा गेला असेल तर माझा मुलगा आहे घरी तिथं बसलेला आहे, तो बेल वाजवेल आणि तो विचारेल तो कुठे गेला तो टिळेकर. माझा पोरगा काय सांगेल माहिती आहे, माझे वडील तुमच्या नावाने चुना घालायला टोपीवाला व्याख्यानमालेमध्ये गेलेले आहेत, तिथे जा आणि काय करायचं करा. काय लॉजिकली पटतंय का तुम्हाला? सायंटिफिकली तुम्हाला असं सांगतो मी. इथे शेगडी पेटवली मी, फार फार तर तुम्ही जी पहिल्या रांगेत दुसऱ्या रांगेत जी मंडळी बसली त्याला धग लागेल, ऊब लागेल हो. परंतु तिथे चर्नी रोड स्टेशनवरती कोणी असेल त्याला ऊब लागेल का? नाही लागणार. कारण का? डिस्टन्स. आणि म्हणून त्या 186 शास्त्रज्ञांनी छोटंसं सूत्र काढलेलं आहे, M1 मल्टिप्लाइड बाय M2 डिवायडेड बाय D². हे D² म्हणजे अंतर तुमचं आणि त्या ग्रहाचं अंतर. हे कशामध्ये मोजतात? हे फुटपट्टीत नाही मोजत, हे किलोमीटरमध्ये मोजत नाही. ते मोजण्याकरता माप लागतं प्रकाश वर्ष. आणि प्रकाश वर्ष म्हणजे एका सेकंदामध्ये प्रकाशाची जी गती असते ती गती 1,86,000 किलोमीटर इतकी ते लांब आहेत. तुम्ही त्याच्या खिजगंटीत नाही. आणि काय तुम्ही आम्हाला इकडे सांगता मंगळ पत्रिकेत आला, मुलीला मंगळ आहे, मुलालाही पाहिजे. आणि मग हे जे ज्योतिषी एक एक भानगडी, मला याच्यामध्ये शाहूराजांची गोष्ट आठवते, मी विसरू नये म्हणून पटकन सांगून टाकतो. शाहूराजांकडे असाच एक ज्योतिषी गेला, म्हणाला की मला ज्योतिष कळतं. तो म्हणलं असं का? हा, मला तुम्ही दरबारात नेवा, म्हणजे आपल्या राज्यावरती काय संकट येणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगत जाईल. दुपारचे 12 वाजले होते. शाहूराजांनी टाळी वाजवली. ते सेवक आले, म्हणले याला पहिल्यांदा आता घेऊन जा आणि त्याला तुरुंगात टाका, याला जेवायला देऊ नका, दुपारी उद्या 12 वाजता माझ्या समोर आणून उभे करा. सेवकांनी तसं केलं आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता परत त्याला तसा आणला, मरगळलेला, जेवण नाही काय नाही. म्हणले जा याला आंघोळ बिंगोळ घाला आणि चांगली राजवस्त्र घालून माझ्या समोर आणा. मग त्याप्रमाणे त्याला पंचपक्वान्न दिली, चांगली राजवस्त्र घातली आणि त्यानं राजापुढे आणलं. शाहूराजापुढे आल्या आल्या तो काय म्हणाला माहितीये का, तो ज्योतिषी, शाहूराजे काय मला एका गोष्टीचं कळत नाही, काल मला तुम्ही चक्क तुरुंगात टाकलं आणि आता चक्क मला राजवस्त्र काय देताय, अन्न काय, पंचपक्वान्न काय देताय, मला काही कळत नाही. शाहूराजे म्हणले मला तुला तेच सांगायचं होतं, तुला काही कळत नाही, हे मी तुला दाखवून दिलं. मित्रांनो प्लीज विचार करा, हे शरद उपाध्ये नावाचे आमचे एक मित्र आहेत, सुसाट सुटलेत आता, शरद उपाध्ये. काय 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 आता बोलू नये, माझा दोस्तच येतो, मित्र आहे चांगला, अहो एकाच बेंचवर मी बसणार आहेत. आता वय झालं म्हणून मी बोलत नाही, मी आमच्या काही कॉमन ऑब्जेक्ट्स होत्या दोघांच्या, इथपर्यंत आम्ही मित्र आहेत. एकदा मला फोन करून सांगितलं माझ्या राशीचक्राला येतोस का बघायला. मी म्हटलं येणार नाही, मी अंधश्रद्धा निर्माण करतोय, तू म्हटले ज्योतिष वगैरे लोकांना अंधश्रद्धा हे करतोय, म्हणून तुम्हाला जरा वहिनीकडे द्या. नाही बायकोला म्हटलं आम्ही दोघं चांगले मित्र आहोत, तर त्याला घेऊन या, या साहित्य संघामध्ये तुमचा कार्यक्रम होता त्यांचा. मी गेलो, मी त्याला म्हटलं बघ मी ना तुझा कार्यक्रम आवडला नाही तर निघून जाईल, इंटरव्ह्यूला काही येणार नाही, सरळ निघून जाईल, आवडला तर तुला भेटायला येईल. मी काय, मला विनोद म्हणून आवडला. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, विनोदाला खरंच हसत चला बरं का. मी बरेच 5-50 विनोद केले, त्यातले 8-10 विनोद फुकट गेले असं मला वाटतं, तुम्ही हसलाच नाही. हसायला काय हरकत आहे का, पैसे पडतात का? वास्तविक हसण्यासारखं उत्तम टॉनिक नाही आहे, तुम्हाला खरंच सांगतो, बिन पैशाचं टॉनिक आहे. आणि तुम्ही निमित्त शोधलं पाहिजे. म्हणून मी कुठल्याही टीव्हीवरती जे वेडेपणाचे पण असतात ते पण मी बघत जातो आणि हसतो. काय आहे की जसं ते मद्यपी असतात ना, मद्यपी त्यांना कसं निमित्तच पाहिजे असतं पिण्यासाठी. एक मद्यपी असाच मी सकाळी चाललो होतो, तो पीत बसला होता, म्हणजे काय सकाळी सकाळी म्हणून काय करणार, मला फार दुःख झाले म्हणून मी पितो. म्हटलं बरं आहे असेल बाबा, खरं आहे दुःख हे करा. दुसऱ्या दिवशी मी चाललो होतो तरी सकाळी सकाळी पितोय, अरे आज काय झालं, आज मला खूप आनंद झालाय म्हणून मी पितो. तसं आपल्याला पाहिजे हसण्याच्या बाबतीमध्ये. एक साधा विनोद झाला ना, तुम्हाला संशय जरी आला ना, हा विनोद असावा बरं, खळखळून हसा. आणखी काय सांगू, तर तुम्हाला मी सांगत होतो, तर मी त्याचा कार्यक्रम पाहिला राशीचक्र, मला आवडला. मी त्याला भेटायला गेलो, मला म्हणाला कसं काय वाटलं, म्हटलं जगास तुझा कार्यक्रम चांगला आहे, विनोदी कार्यक्रम आहे, कागद दे म्हटलं. त्याने मला कागद दिला आणि मी ते लिहिलं की पुलंनंतर माझी हस्तनंदी टाळी पहिल्यांदाच एवढी लागली, चंद्रसेन टिळेकर संस्थापक आचार्य यात्रे कट्टा. तो म्हटला मी छापीला, म्हटलं जरूर छाप. तर सगळीकडे छापलं होतं. पण मी म्हटलं लोकांनी जर मला विचारलं की ज्योतिष खरं की खोटं, तर मी सांगेल धादांत खोटं. आणि आले मला फोन, अहो टिळेकर काय तुम्ही केलं, म्हटलं काय, मी त्याचा कार्यक्रम चांगला म्हटलं.
अहो तुम्ही हसायचं आणि सोडून द्यायचं. तर बायका तर आता काय त्या आपल्याला राशी कोणती, जावई कुठल्या राशीचा ते चाललंय त्याचं. काय ते राशीच्या जावयाच्या राशीला सून सुने काय 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 काय. तो तो मजा करतोय, त्याची मजा चाललेली आहे. तो जेव्हा आमच्या कीर्ती कॉलेज म्हणजे पूर्वीचं बॉम्बे कॉलेज, त्या कीर्ती कॉलेजला जेव्हा यायचा ना तो सायकलवरती यायचा आणि आम्ही त्याची टिंगल आता असं करायचो की शरद तुझ्या सायकलीचे घंटा सोडून सगळे पार्ट्स वाजतात. नाही आलं लक्षात? जरा मोठ्याने असा घंटा सोडून सगळे पार्ट. आणि मग त्याचं वाक्य असायचं, अरे पण चंद्रसेन इट सर्व्स माय पर्पज. मित्रांनो दूध आणि पाणी करायला आपण शिकलं पाहिजे. आता विनोद तिथं विनोद घेतला पाहिजे आणि जिथे विनोद नसेल तिथे आता मला इतकं ते दिसतंय दृश्य की ह्या शरद उपाध्यायमुळे घराघरात ही घाणेरडी लागण झालेली आहे. हे पाप शरद उपाध्याय कधी फेडणारे मला माहित नाही. मी डायरेक्ट इथून त्या स्टेजवरनं सांगतोय की हे फार मोठं पाप शरद उपाध्याय करतोय. ज्योतिषाच्या नादी लागू नका. तुमचे प्रश्न ज्योतिषा, अहो त्या ज्योतिषांना एवढं कळत असतं ना तर किती भूकंप झाले आपल्याकडे. इंदिरा गांधीची हत्या झाली, राजीव गांधीची हत्या झाली, महापूर किती आले, एकही ते त्यांनी कधी आधी सांगत नाही. पण त्यांची गंमत आहे, होऊन गेलं ना, अहो आम्ही आधीच सांगितलं होतं. मग त्यांनी पुलंनी फार छान त्यांची उडवली. पुलंनी ते म्हणले या ज्योतिषाने खोड आहे की ते घटना घडून गेली की नंतर सांगतात. म्हणाले असं ते ज्योतिषी मला म्हणाले या पुलं मी तुम्हाला सांगतो, हा म्हणे दिब्रुगडला म्हणजे आसामला जो महापूर आला ना तो मी आधीच प्रेडिक्ट केला होता, मी आधीच मला माहित झाला होता, बघा माझ्या वहीत लिहून ठेवलाय. म्हणून पुलं आपले वाचायला लागले. तर पुलं वाचत गेले की असा असा पूर येणार आहे, इतकी इतकी माणसं मरणार आहे, हे सगळं सगळं होणार आहे असं वाचलं. आणि शेवटी आले तेव्हा आमच्या दिब्रुगडच्या वार्ताहराकडून कळलं का काही, आमच्या दिब्रुगडच्या वार्ताहराकडून. म्हणजे यांना काहीही कळत नाही, कुठलेही ठोकताळे, काहीही काहीही यांना भविष्य सांगता येत नाही. टीव्हीवरती तर काय कमरे तर सोडले त्या चॅनलवाल्यांनी, तो सकाळचे सगळेच बसलेले असतात आजचा कसा जाईल म्हणून. मला वाटतं स्टार प्रवाहामध्ये तुम्ही मला पाहिलं की नाही मला माहिती नाही, माझं खूप भांडण झालं होतं. तो कोणती एक अवचट म्हणायचे, अवचट काहीतरी होते ते म्हणाले की मुहूर्त पाहिल्याशिवाय लग्न करू नये, नाहीतर मग ते लग्न हे होतं मोडतात. असं म्हणजे कसं म्हणलं समजा, मी म्हटलं का असं समजा झालं बरं का की संध्याकाळी 4:31 तुम्ही मुहूर्त काढून दिला आणि चुकून आम्ही 4:32 लग्न केलं, बरोबर आहे. मग आमच्यावर कोणतरी पहारा ठेवायला पाहिजे. मग तो पहारा कोण, देव ठेवतोय का परमेश्वर ठेवतोय, कोण ठेवतो, कुठला ग्रह ठेवतोय. त्यांनी घड्याळ बांधले हातामध्ये, 4:31 होऊन गेले, यांनी आता 4:32 1 मिनिट उलटून गेलं, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1 मिनिट जरी उलटलं तरी भविष्य जातं. मग 4:32 झाले, आता यांचा संसार मोडायचा. असं असतं का? इतकी इलॉजिकल हे लोक बोलत असतात. व्ही शांताराम तुम्हाला माहिती आहे, मास्टर विनायक तुम्हाला माहिती आहेत. मास्टर विनायकांचा ज्योतिषावरती प्रचंड विश्वास. मास्टर विनायकांचे जेव्हा आजारी पडले तेव्हा व्ही शांताराम गेले की अरे तुला आता हॉस्पिटलमध्ये मी घेऊन जातो. म्हणाले अजिबात नाही, माझ्या ज्योतिषांनी सांगितलं की रात्री 12 वाजता माझे ग्रह बदलणार आहेत, तेव्हा मला हलवू नका. अगदी काकुळतीला येऊन व्ही शांतारामने सांगितलं ज्योतिषाच्या नादी लागू नकोस, हे काही खरं नसतं. त्यांनी ऐकलं नाही आणि सकाळी 5 वाजता मास्टर विनायक गेले. अशी मी आपल्याला कितीतरी उदाहरणं देईन की ज्योतिषाच्या नादी लागल्यामुळं अनेकांचं नुकसान झालेलं आहे. देशाचं तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. एवढंच मी बोलतो. आता एकच काम करा, घरी गेल्यानंतर थोडी त्याची पुस्तकं वाचा ज्योतिषाची काय असतील ते, किती विनोदी आहेत ते तुमच्या लक्षामध्ये येईल. एक शेवटच्या 2 मी आता एक करणी नावाची गोष्ट आहे त्यातली गंमत सांगतो आणि रामनगर करता किस्सा सांगतो आणि मी थांबणार आहे. ती करणी ही गोष्ट अशी ना, अजूनही काही लोकांना असं वाटतं की कोणाच्या तरी अंगात, जसं मी दैवी शक्ती म्हटलं ना तसं कोणाच्या तरी अंगात दुष्ट शक्ती असते, त्याला मंत्रतंत्र येतं आणि तो माणूस दुसऱ्याचं काहीतरी वाईट करू शकतो. हे एवढं भिनलेलं आहे. एकदा मी असाच NSS मध्ये भाषण द्यायला गेलो होतो. NSS आपल्याला माहिती असेल की जी कॉलेजची मुलं असतात त्यांना ते श्रमदान करावं लागतं. 200 मुलं अशी बसलीत, 200 मुली अशा बसल्यात. संध्याकाळची वेळ 6-6:30. माझं भाषण रंगात आलंय, सगळ्या प्रकारच्या हे झाल्या, सांगून बुवाबाजी झाली, भूताचं सांगून झालं, सगळं सांगून झालं. आणि मी करणी ह्या विषयावर बोलायला लागल्याबरोबर लांब एक तरुणी म्हणजे लेक्चरर बाई बसल्या होत्या, त्या खुर्ची सकट उठल्या अशा, खुर्ची घेऊन आल्या. मी इतका घाबरलो, एकतर हा विषय लोकांना आवडत नाही. म्हटलं आता ही काय माझ्या डोक्यात घालते का काय, आणि ती अशी एकदम जवळ येऊन बसली. मी असा बरं लाऊडस्पीकर लागलेला, तिला ऐकायला जात नाही असंही नाही. म्हणजे ही बाई इथे का आली, सारखा मी तिच्याकडे बघतोय बोलतोय, सारखा बघतोय बोलतोय. शेवटी मी कसं बसं माझं भाषण संपल्यानंतर त्या बाई माझ्याकडे आल्या, मला म्हणाला इकडे या, मला तुमच्याशी बोलायचं. म्हटलं बोला ना. नाही नाही एकांतात बोलायचं. म्हटलं अहो एकांतात? नाही नाही चला मला तुमचा प्रश्न विचारायचा. मला ओढत त्या ती शाळा होती तिथे, त्या शाळेमध्ये ती बाका असतात बघा, ते शाळेत ते आत न्यायला लागले मला. ती म्हटलं थांबा, मला आत नका नेऊ. मी काय केलं माहिती का, ते दार उघडलं आणि ते बेंचेस असतात ना मुलांचे, ते फराफरा असे ओढले आणि उंबरठ्याजवळ आणून ठेवले.
उद्या जर ह्या बाईला माझं बोललेलं काही आवडलेलं नसलं आणि ती जर माझा विनयभंग करण्याच्या तयारीत असेल तर आपलं पळायला बरं. म्हणून मी माझा बेंच अगदी तिथं आणून ठेवला. म्हटलं बाई आता बसा आणि बोला. म्हटली का हो तुम्ही मगाशी काय सांगितलं, करणी कोणालाही शक्य नाही. म्हटलं कोणालाही करणी ह्या जगात करता येत नाही हो. अशी करणी करता येत असतं तर काय प्रश्न होता. ह्या सगळ्या करणी करणाऱ्या मांत्रिकांना तांत्रिकांना उचललं असतं, बॉर्डरवरती नेलं असतं. त्यांना काही लिंबू पाहिजेत, त्यांना काही टाचण्या पाहिजेत, हळद कुंकू पाहिजे, घ्या त्याला ट्रकनी भरून तुम्हाला देतो. कशाला तोफा पाहिजेत आणि कशाला रणगाडे पाहिजेत आणि कशाला हेलिकॉप्टर आणि अमुक तमुक पाहिजे. फक्त काय पाहिजे, लिंब आणि टाचण्या. आणि एकदा काय मंत्र म्हणायचं तर मंत्र म्हणा आणि टाका तिकडे त्यांच्यावरती, सगळे गारद होतील. असं काय होतंय का. पण लोक आपलं काय विश्वास ठेवतात काही कळत नाही. आता ह्यांचा विश्वास, लेक्चरर बाईंचा विश्वास बघा. ते म्हटलं काय झालंय माहितीये का, माझं लग्न होऊन ना 5-7 महिने झाले आणि माझ्यावर माझी अशी कल्पना आहे की माझ्या सासूनी मला करणी केलेली आहे. म्हटलं का बरं तुम्हाला असं वाटतंय. अहो म्हटलं काय आहे की माझं लग्न झालं तेव्हा माझे जे नवरा यजमान काय म्हणतात पती, हे माझ्या पुढे गोंडा गोळायचे, मला खूप खूप फिरवायचे, मला खूप प्रेम करायचे. आता अजिबात करत नाही. गेल्या 3 महिने झाले म्हणाले, मला विचारत पण नाही. मी मनामध्ये म्हटलं कुठला नवरा गोंडा घालत नाही हो लग्न झाल्या झाल्या. सगळे पुरुष ना तुम्हाला खरंच सांगतो, त्यांना असं वाटतं म्हणजे हा काय आपल्याला बायको मिळाली. मग ते त्याला भ्रमनिरास नंतर होतो, आधी होत नाही. मूर्खपणाचा मक्ता काय त्यांनी घेतला असतो आम्ही मूर्ख त्यावेळेला, नवीन नवीन लग्न झालेलं असलं. म्हटलं तो जाऊ दे, आता मी काय ते त्यांना बोललो नाही. पण म्हटलं तुमचा प्रश्न सांगा. म्हटलं काय आहे की माझ्याकडे आता ते बघतच नाही. इतकंच नाही तर ते म्हणतात पूर्वीसारखी तू सुंदर दिसत नाही, तू पेल दिसतेस, तू अमुक दिसतेस. बरं म्हटलं मग काय खरं आहे. ते म्हणले असं झालंय, माझ्या सासूनी मला बोलावलं होतं त्या दिवशी. मला सांगितलं काय ग, हा माझा मुलगा लग्न व्हायच्या आधी झालेला सगळा पगार माझ्या हातात द्यायचा. कुठे बाहेर जायचं पिकनिकला वगैरे तर तो मला विचारून द्यायचा. कोणी त्याचा मित्र आला तर मित्राबरोबर कुठे देवळात तो ठिकाणी जायचा, मला विचारायचा आई मी जाऊ का, सगळं मला विचारून करायचा. आता मी पाहते लग्न झाल्यापासून तो तुला विचारून करतो आणि मग बाहेर जातो, मला अजिबात विचारत नाही. माझा मुलगा तू माझ्यामधनं तोडला, मला सांग काय करणी केलीस माझ्यावरती. ती सासू म्हणते, ती सासू अडाणीच्या आयला, तिलाही कळत नाही की तिचाही नवरा होता तो त्यांनी गोंडा घोळला असेल ना लग्न झालं तेव्हा, ते आठवायचं होतं पण ते आठवत नाही. त्यामुळे झालं असं की ही म्हणे बाई ही सून ती घाबरली. ती कारण ती सासू म्हणाली मला बऱ्या बोलाने सांग तू करणी काय केली, ती कुठे केली, तर नाहीतर मी तुझ्यावर अशी करणी करेल की माझा जो मुलगा आहे तुला सोडून देईल. मग काय करशील. आणि त्या बाईला ते खरं वाटलं आणि ते खरं वाटल्याबरोबर तिचं अन्न तुटलं. त्यामुळे ती पेल दिसायला लागली. आणि मग नवरा बोलतो ते बरोबर आहे की तुझ्यात काही चार मुरला नाही. बरोबरच आहे हो, खायचं नाही प्यायचं नाही, चिंता करायची, ती चेहऱ्यावर दिसणार, गोरी कातडी असली तरी पेल दिसणार. मग तो नवरा म्हणाला की तू पूर्वीसारखी दिसत नाही, आली माझ्या नाही तुझ्यामध्ये. हिला वाटलं ती सासूनी करणी केली म्हणून माझा नवरा असा बोलतोय, आता मला सोडतोय की काय. तर ती इतकी घाबरली तर म्हटली मी काय करू. म्हटली पहिली गोष्ट तिला म्हटलं असली काय करणी काय करता येत नाही, तुमच्या सासूनी काय करणी केलेली नाही तुमच्यावरती, तुम्ही एक गाढवपणा करताय. म्हटलं तुम्ही उद्यापासून पहिली गोष्ट करा, गेल्यानंतर दुप्पट जेवायला लागा, चांगलं हसत राहा. हसतमुख असलेली स्त्री पुरुषाला खूप आवडते, तर हसायला लागा. जमलं तर लाजा. कठीण आहे. अलीकडे लाजायला लाजतात मुली, आमच्याकडे लाजायचे बाबा. आता पुलंच तुम्हाला उदाहरण सांगतो. पुलं म्हणाले होते हल्लीच्या काळी लाजणारी स्त्री बघायची असेल तर दुर्बीण लावून बघावं लागते. हा लाजणं हा फार मोठा उत्तम अलंकार स्त्रियांना असतो, पण हल्लीच्या मुली का लाजत नाही. नशिबाने आईया म्हणतात ना अजून, पण त्यातही काही आईला म्हणतात. मी ऐकलं आईला, काय प्रगती झालेली आहे. अहो अय्या आणि ईश्य हे दोन शब्द तुम्हाला खरं सांगू का, नवऱ्याला देखील ईश्य तुम्ही गाढव आहात म्हणलं ना तरी चालेल, कारण तुम्ही आयुष्य लावलाय शब्द त्याला. एवढी मोठी दोन अस्त्र तुम्हाला दिलेली आहेत, आय्या आणि ईश्य. ती न वापरता न लाजता लागायला लागा आय्या ईश्य म्हणून हसतमुख राहतो नवरा तुमच्या भोवती गोंडा गोळता काय बघा. आणि तुमच्या सासूला एक माझा निरोप जाऊन सांगा, बाई ग खुशाल करणी कर, मला महाकर्णी करणारा एक टिळेकर नावाचा बुवा भेटलाय, तो तुझ्यावर उलटी करणी करेल, जा जाऊन सांग तिला. ही गोष्ट मित्रांनो माझ्या पुस्तकात, दुर्दैवाने पुस्तकं मी आज वेगळीच आणलेली आहे, तुम्हाला देईन, मुलांसाठी आणले, तुमच्याकरता नाही. गोष्ट मी अनेक गावामध्ये हिंडलोय, प्रचंड गावात मी गेलेलो आहे, आणि जिथे जे हे सगळं पाहिलंय ना ते सगळं मी गोष्टी अंधश्रद्धेच्या नावाचं एक माझं पुस्तक आहे, त्याची पहिली आवृत्ती संपलेली आहे, म्हणून मला आणता नाही आलं. तर मी खरोखर 5-50 पुस्तकं आणली असती आणि तुम्हाला हट्टानं म्हटलं असतं की ही विकत घ्या आणि वाचा. त्याच्यात तुम्हाला दिसेल की आपल्या गावागावात काय चाललंय, हाही काय प्रकार आहे. हे जे मी तुम्हाला उदाहरण सांगतो ना हे लेक्चररचं, त्या बाई तिथल्या पुण्यातल्या शाळेतल्या का कॉलेजमधल्या आहेत, पुण्यातल्या कॉलेजमधल्या आहेत, बिलीव्ह इन मी लिहिलं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं ही करणीबद्दल
आता मी 10 मिनिटात नक्की संपवतो. का वय अंधश्रद्धा निर्माण होतात? एकतर भीतीपोटी होतात, ही गोष्ट खरी आहे. आणि दुसरी मी तुम्हाला म्हटलं ना, आपल्याला ना आनंदी राहायलाच भीती वाटते. आणि सगळ्याच भीती. खरं म्हणजे आपण भारतीय लोक ना नेहमी भीतीमध्येच वागतो. आपलं जीवन सगळं जन्मल्यापासून मरेपर्यंत, बघा की नाही. मला